नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल द चेतन शो स्टोरीज ऑफ चेंज को पावर्ड बाय नाशिक फोन केअर या पॉडकास्ट चॅनलमध्ये. आत्तापर्यंत आपण जे गेस्ट बोलवले आपल्या पॉडकास्टसाठी, ह्या गेस्टनी खूप त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या स्टोरीजचे अनुभव आपल्यासमोर मांडले. पण आजची जी पॉडकास्ट आहे ही थोडीशी खास होणार आहे, कारण या पॉडकास्टमध्ये एक विशिष्ट गोष्ट करणारे गेस्ट नाही आहेत. ह्यांनी खूप दोन तीन प्रकारचे यांच्याकडे पुरस्कार पण आहेत. हे स्वतः कवी पण आहेत, जे की तुम्ही सोशल मीडियावर त्यांच्या कवितांनी, त्यांच्या चारोळ्यांनी, स्पेशली चारोळ्या, जो हा शब्द खूप जणांना माहीत नाही आहे, पण एक थोडक्या शब्दांमध्ये एक मनावर आघात करणारा जो एक बॉम्ब असतो, हा बॉम्ब त्यांच्या त्या चारोळ्यांमध्ये, त्यांच्या त्या कवितांमध्ये दिसून येतो आहे. एवढंच नव्हे तर हे स्वतः एक परेड मास्टर पण आहेत. परेड मास्टर असून त्यांना राज्यसेवा करण्याची कुतूहल पण कुठेतरी जाणवून येते. त्यानंतर एक असे व्यक्तिमत्व आहे जे खूप सारे स्वप्न बघतंय आणि ते स्वप्न पूर्ण करू पाहतंय. तर आज आपण त्यांच्यासोबत बोलूया. ते गेस्ट इतर कोणी नसून प्राजक्ता माळी या आहेत. एका ग्रामीण कुटुंबातनं एक मोठ्या स्वप्नांपर्यंत उडी मारण्याचा त्यांच्या या प्रवासात काय काय गोष्टी आहे, काय काय गोष्टी घडत आहेत, कशाप्रकारे ते या गोष्टींना तोंड देत आहेत, हे सगळं करून एक छानशा चारोळ्या, छानशा कविता त्या कशा आपल्यासमोर मांडताय, आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. चला, विलंब न लावता आपण आज त्यांची पूर्ण स्टोरी, त्यांचा पूर्ण जे प्रवास आहे तो त्यांच्या तोंडून जाणून घेऊ. बघूया. चला, आपण त्यांच्याशीच थेट आता गप्पा मारूया. धन्यवाद. आधी तर प्रथमतः तुम्ही मला इथे आमंत्रित केल्याबद्दल फार फार आभार आपले. कारण एका ग्रामीण स्तरावर कोणीतरी कविता लिहितंय आणि त्याची दखल बऱ्याच ठिकाणी घेतली जाते. मात्र ती दखल घेऊन तुम्ही मला इथपर्यंत बोलवलं, ती संधी दिली जनतेसमोर येण्याची, त्यासाठी मी आपले खूप आभार मानते. प्राजक्ता, तुम्ही धुळ्यातनं आलेल्या आहेत, बरोबर? धुळा एक चांगली सिटी आहे, बरोबर. पण त्याच्या अवतीभोवती जो ग्रामीण भाग आहे तो आपण पाहायला गेला तर सुधारणा खूप साऱ्या झालेल्या आहेत. बरोबर. पण एक वैचारिक जी सुधारणा आहे, जी समाजात, स्पेशली एक मुलगी असणं, मुलगी असून आपल्या स्वप्नांच्या मागे धावणं, ते पण आपल्या बाकीच्या जबाबदाऱ्या पूर्ण करून, ही छोटी गोष्ट नाही आहे. बरोबर. ह्या सगळ्या तू करते. पहिले तर तुझं खूप अभिनंदन की तू स्वतःच्या स्वप्नांमागे धावते. धन्यवाद त्यासाठी. तू आमच्या विनंतीला मान ठेवून नाशिकपर्यंत आली. पण आता थोडंसं प्रेक्षकांना जाणून घेऊ, कारण प्रत्येक जणामध्ये एक कवी लपलेला असतो, बरोबर. जो त्याच्या स्वप्नांच्या मागे धावता धावता कुठेतरी त्याला त्या कविता सुचत असतात. मग त्या परिस्थितीवर सुचतात किंवा निसर्गावर सुचतात, कशावरही. तर हे सगळं तू कसं मॅनेज करते, कसं काय होतंय, हे फक्त आम्हाला एक थोडं सांगत जा, जेणेकरून आपल्याला जे आपले प्रेक्षक आहेत किंवा जे तू आहे स्वतःला, तुझ्याबद्दल पण तुला एक आरसा दिसेल की मी काय करते, मी कशी करते. तर सर्वप्रथम माझा हा पहिला प्रश्न आहे तुला, की सध्याच्या ह्या ज्या घडामोडी चालल्या आहेत तुझ्यासोबत, तुला काय अनुभव येतोय? अनुभव तसा खूप अनोखा आहे. कारण जसं लिखाणाला सुरुवात केली त्याच्यानंतर नवनवीन गोष्टी शिकायला तर मिळाल्यात, पण काही लोकांच्या तोंडून जेव्हा आपलं कौतुक केलं जातं आपल्या लिखाणाबद्दल, आणि आपण चेहरा अजूनपर्यंत दाखवलेला नाही, तरी आपलं जे लिखाण आहे ते लोकांना इतकं आवडतं की ते आपल्याला प्रेरणाच मानायला लागतात. म्हणून या सगळ्या ध्येयाचा पाठलाग, नंतर हे लिखाण फक्त एक छंद म्हणून मी बाळगते आहे. आणि हे छंद बाळगताना मला स्वतःची सुद्धा देखील नवीन ओळख झालेली आहे. आणि या नवीन प्रवासामध्ये मला स्वतःला अजून नवीन खूप काही शिकायला मिळतंय. स्वतःकडूनही, समाजाकडूनही, आणि जे प्रेक्षकांकडून प्रतिक्रिया मिळतात मला, वाचकांकडून, त्यांच्याकडून सुद्धा. मी तुझं इंस्टाग्राम पेज पाहिलेलं आहे. त्याच्यावर ज्या कविता तू टाकलेल्या आहे, चारोळ्या म्हणतात त्याला बरोबर. थोडक्यात. आता ही म्हणजे ही जे आपण त्याला एक हे देतो, चारोळ्या म्हणून आपण त्याला एक उपमा देता येईल. उपमा देतो, संबोधतो. तर हे बहुतेकदा आता आपली पिढी जी आहे ती विसरून गेलेली आहे, बरोबर. चारोळ्या. तू हे कुठून तरी ते खणून काढलेलं आहे बाहेर. ह्या चारोळ्या तू लोकांपर्यंत इंस्टाग्राम थ्रू, तुझ्या सोशल मीडिया थ्रू तू मांडते. पण हे जेव्हा तू मांडते, तुझा काय विचार असतो, तू कोणत्या हेतूने मांडते ते? लिखाण करताना आधी तर भावना असतात माझ्या. हां. त्यांना आता शब्द कसे द्यायचे, समाजासमोर कसं होतं, बऱ्याच वेळेस आपल्या आंतरिक खूप लढाया चालू असतात आणि त्यांना शब्द देताना काही लोकांना जमत नाही.
आता हिंदीमध्ये म्हणा किंवा इंग्रजीमध्ये म्हणा असं भरपूर कंटेंट उपलब्ध आहे जे लोक शेअर करतात, वाचतात, स्वतःला रिलेट करतात. पण मराठीमध्ये असं कंटेंट खूप कमी आहे. साहित्य भरपूर आहे मराठीमध्ये, खूप खूप सुंदर साहित्य आहे, खूप खूप छान लेखक आहेत ज्यांचं लेखन अतिशय म्हणजे उत्तम दर्जाचं आहे. पण मराठीचे जे वाचक आहेत, आता सध्या टेक्नॉलॉजी खूप फास्ट झालेली आहे, सगळ्यांना धावतो लागणार असतं आणि एकदम थोडक्यात लागणार असतं. असं म्हणतात ना की निबंध लिहून वेळ जातो, थोडं लिहून टिकून राहतं. मग मी माझा प्रयत्न असा करते की लोकांच्या ज्या आंतरिक गोष्टी चालू आहे, कोणाच्या ध्येयाबद्दलचा प्रवास चालू आहे, कोणाच्या आंतरिक लढाया चालू आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी संघर्ष चालू आहे, तो संघर्ष मला माझ्या शब्दात कसा मांडता येणार. आणि लोक जेव्हा वाचतात तेव्हा रिलेट करतात की नाही हे तर तुम्ही माझ्याचबद्दल लिहिलेलं आहे, असं जेव्हा सांगतात ना तेव्हा कळतं नाही सगळ्यांची लढाई जवळपास सारखी आहे. सारखीच आहे. सगळ्यांची लढाई जवळपास सारखी असताना आपण त्याला शब्द कसे देऊ शकतो. काय होतं, वाचल्यानंतर लोक स्वतःला रिलेट करतात आणि थोडं रिलीफ फील करतात, कारण ते शब्दात मांडू शकत नाही की त्यांचं काय चालू आहे. पण ते जेव्हा वाचतात त्यावेळेला त्यांना जाणवतं की नाही हे माझ्यासोबत घडतंय बरं का, हे जे काही इमोशनल लिहिलंय ना ही सगळी माझी स्टोरी आहे. मग ते सगळं बरोबर. लिहिताना माझ्या डोक्यात तो विचार असतो की, आणि लिहिताना मी फक्त माझंच नाही, फक्त माझेच अनुभव नाही, मी निरीक्षणातून जास्त लिहिते. माझं वाचन खूप कमी आहे, खूप कमी म्हणजे नाहीच आहे असं समजा. कारण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास घेण्याचं एक शस्त्र मी हातात घेतलेलं आहे आणि ते बाळगताना साहित्य वाचायला बिलकुल वेळ नाही. मग हे वाचन करत असताना मला साहित्याला वेळ देता येत नाही आणि त्याच्यामुळे मग मी निरीक्षणातून लिहिण्याचा प्रयत्न करते. कोणी स्वतःचं काहीतरी शेअर करत असतं की माझ्या लाईफमध्ये हे चालू आहे, मी हे सगळं ते ऐकते आणि त्याला शब्दात मांडण्याचा मी थोडक्यात प्रयत्न करते. पहिले तर खूप छान असतं ते सगळं. आपण ट्रेलर बघण्या अगोदर आपण त्याची मेकिंगकडे जाऊ. कसं लहानपण कसं होतं ग्रामीण भागात, तर ऑफकोर्स खूपच गोष्टी तुला फेस करायला लागल्या असतील भरपूर. सुरुवातीला. ग्रामीण होतं? भागात असल्यामुळे बऱ्याच गोष्टी तर फेस कराव्या लागल्या होत्या. मात्र माझं जे फॅमिली आहे, माझं जे कुटुंब आहे, ते अ, विचार त्यांचे म्हणजे आपण म्हणतो ना की ओपन माइंडेड लोक ओपन आहेत. माइंडेड लोक. ते असं नाही की मुलगी आहे की तू करू नको किंवा मुलगी आहे म्हणून तू इथं जाऊ नको, म्हणून तसं ते वातावरण नाही. हा, गावात बहुधा तसं वातावरण नसतं. ग्रामीण भाग म्हटला म्हणजे मुलगी आहे, काय गरज आहे इकडे खूप जाण्याची, साऱ्या बाउंड्रीज हां, असतात. मुलगी आहे, काय एवढं शिकण्याची गरज आहे, मुलगी आहे इथे जाण्याची. कार्यक्रम आता मी भरपूर कार्यक्रमांना जात असते, काही ना काही करत असते, NSSच्या माध्यमातून भरपूर करत असते. मग ते एक माइंडसेट असतो लोकांचा, तो असायचा. पण घरच्यांनी कधी लक्ष दिले नाही त्या गोष्टीकडे आणि मी स्वतःही कधी लक्ष दिलं नाही. असतात बहुतेक वेळा त्या काळामध्ये आपल्याला थोडं डाऊन वाटतं की नाही लोक आपल्याबद्दल असा विचार करताय की काय. पण तसं नाही, तो विचार सोडून मग मी फक्त माझ्या प्रवासाकडेच बघत गेले. आणि ते तुझे म्हणते की शाळेपासनं आता बरोबर. शाळेत तर आपल्याला कसं आपले जसे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, बरोबर. मग ते आवडत होतं तुला ते कविता वगैरे द्या अभंग नाही, शाळेतले? कविता हे जे लिखाण सुरू केलेलं आहे मी सगळं आता म्हणजे माझं जवळपास उच्च माध्यमिक विद्यालयात नंतर म्हणजे माझी 10वी-12वी झाल्यानंतर मी लिखाणाला खरं तर सुरुवात केली. पण ते म्हणतात ना एक प्रकारचा पाया, तो माझा माध्यमिकमध्ये झालेला असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यावेळेस मी एक ॲक्टिव्ह विद्यार्थिनी होते. म्हणजे अभ्यासही करायची, मात्र इतर वक्तृत्व असेल, वादविवाद स्पर्धा असतील, डान्स कॉम्पिटिशन असेल, सिंगिंग कॉम्पिटिशन, म्हणजे प्रत्येक मला ज्या ठिकाणी स्वतःला प्रेझेंट करता येईल मी प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला. आणि या लिखाणामागचं पण बरेच एक स्टोरी आहे आणि ती स्टोरी सगळी त्या शाळेमध्येच दडलेली आहे खरं सांगायला गेलं. ते तुझे सांगितलं जे 6वी-7वीचे तुझे शिक्षक आहेत, येस, शिक्षिका ती आहे. काय स्टोरी ते सांग अगोदर. मला सगळेजण विचारतात की तू कोणतं नेमकं लिटरेचर वाचते, काय वाचते, कुठले पुस्तक वाचते. खरं तर मी कुठलंच अजूनपर्यंत पुस्तक वाचलं नाही, कारण जेन्युइन आहे. मला सांगता येत नाही. कोणी विचारलं ना मला की तू कुठलं पुस्तक वाचते, कारण मला सांगता येत नाही. मी जे काही इंग्रजीचे काही बुक्स आहेत त्याच्या समरीज, काही पॉडकास्ट तेवढंच ऐकलेलं आहे. माझ्या लिखाणामागचं खरं रिझन आहे, अजूनपर्यंत खरं तर त्यांना पण माहीत नाही आहे की हे माझ्या लिखाणामागचं रिझन ते आहे. इयत्ता 7वी आणि 8वीमध्ये आम्हाला मराठी विषयाला शिक्षिका होत्या. भावना पटेल मॅडम नाव होतं त्यांचं. त्या आणि मराठीचे शिक्षक खूप छान येस, असतात, दिसायलाही खूप छान असतात आणि स्वभाव पण खूप छान असतो. स्टील दे आर माय फेवरेट. ते अजूनपर्यंत माझे फेवरेट आहेत. आणि काय असायचं, ते शिकवायचं तर खूप जबरदस्त आणि मराठी विषयाची खूप आधीपासून आवड आहे. मग काय असायचं, त्यांचा एक प्रयत्न असायचा माझ्या बाबतीत विशेषतः, की तू जे आपले धडे झाले असतील, गद्य झाले असतील, पद्य झाले असतील, त्याच्यानंतर जे प्रश्न उत्तर असतात ना ते तू तोंडी लिहिण्याचा प्रयत्न कर. त्यावेळेस आपल्या वेळेस कसं असायचं, नवनीत असायचं, कोहिनूर ते वगैरे गाईड असायचं, गाईड असायचं, गाईड. बरोबर. मग
तू तिथून नको लिहूस, तू तुझ्या मनाने लिहिण्याचा प्रयत्न कर, चुकलं तरी चालेल. आणि त्याच्यानंतर विशेष म्हणजे ना, त्यांनी अक्षरशः स्वाध्याय असायचा आणि स्वाध्यायाच्या खाली उपक्रम असायचा बघा. हो. मी घड्याळ राहिले असते तर, घड्याळ हा, बोलले मग असते काय तर. झालं मग इथून असतं, इमॅजिनेशन यायचं ते. इमॅजिनेशन. त्यांचा प्रयत्न असतो की नाही तू प्रयत्न कर, बाकीच्यांचं जाऊ दे, पण तू लिही, तू प्रयत्न कर. मग त्या तशामध्ये माझं एक म्हणजे आणि ते चेक केल्यानंतर मग ते एक शेरा द्यायच्या, उत्तम, अतिउत्तम, अतिउत्तम. छान, अप्रतिम. ते मिळायचं की म्हणजे आभाळात राहायचं तेव्हा. हवेत माणूस डायरेक्ट हवेत. त्यावेळेस खूप म्हणजे हवा असायची त्या गोष्टींची. हा. आता जसं व्हेरी गुड वगैरे काही खूप छान वाटत नाही, पण त्यावेळेस ते जे द्यायचे ना, त्याच्यामुळे माझं एक प्रोत्साहन मिळायचं मला एका प्रकारे. हा. आणि मला वाटायचं की नाही लिहू शकतो आपण, की मॅडमांनी अप्रतिम दिलंय, सगळ्यांना तर उत्तम दिलंय, मला अतिउत्तम दिलंय. मग त्याच्यामुळे माझा हा कॉन्फिडन्स बिल्ड झाला हळूहळू. त्याच्यानंतर लिखाण केलं नाही, पण ते एक होतं डोक्यात की नाही आपण लिहू शकतो असं. ते खरं रिझन ते आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्यातून मला एक घरची आई असायची. तर तो जेव्हा उपक्रम दिलेला असायचा, मी घरी यायची, आईचं डोकं खायची. म्हणजे आईला सांगायची की आई मला मदत कर वगैरे. मग आई थोडंसं हिंट द्यायची, मग त्या हिंटमधून मी लिहिण्याचा प्रयत्न करायची. तशामुळे ते हळूहळू बिल्ड झालं. त्याच्यानंतर भरपूर गॅप झाला, पण मग नंतर मी हळूहळू लिहायला सुरुवात केली आणि ती लिहायची सुरुवात मग आता चालू ते केली तुझे ते Instagram. इंस्टाग्राम मध्ये आहेत काही ठिकाणी आई म्हणते, येस. आई म्हणते. हो, बरोबर. हा, आई ते म्हणते, आई खूप म्हणते. लिहायला गेलं तर आई पुस्तक लिहून टाकेन. लिहीन मी. आई खूप म्हणते. आणि माझीच आई नाही, बऱ्याच जणांची आई खूप काही पण ते म्हणते. काय इन्स्पिरेशन आहे ते आई म्हणतेच्या मागे, म्हणजे काय? आता काय होतं, बऱ्याच वेळेस आम्ही ना गप्पा करत असतो. आई माझी अंगणवाडी शिक्षिका आहे. हा. असं तिच्या गप्पा असतात, कधी-कधी आमच्या गप्पा असतात, कधी-कधी माझ्या पेजबद्दल गप्पा असतात. अशा गप्पांमध्ये आई आणि आईचं आधीपासून एक आहे, दिसण्यावर नको, असण्यावर भर दे. बरोबर. असं आईचं म्हणणं असतं. आणि नेहमी आम्हाला जेव्हाही बसलो ना, शेवटी ते असतं ना, मोरल ऑफ द स्टोरी कसं असतं, हा. तसं आईची एक सवय आहे. सगळी चर्चा झाल्यानंतर आई सांगते, नाही वागताना असं वागायचं, कोणी अनोळखी व्यक्ती दिसलं तरी आदराने बोलायचं. मग त्या गोष्टी मी सगळ्या त्या एकत्रित करून टाकते. आणि मग तसं मग ते डोक्यात आलं की नाही आई म्हणते ना, मग आईचे काही वाक्य आईचंच ते म्हणणं टाकायचं. असतं. हा. हं, फक्त पण ते ते शब्द माझे असतात. कवितां थ्रू ते पोहोचवते Yes. श्रोत्यांपर्यंत. हं. असा तुझा एक मस्त असा एक रसरशीत तुझा एक्सपिरियन्स आहे. पहिली कविता कशी केली होती? पहिली कविता लिहिली होती का असंच काहीतरी लिहून ठेवलं हां, नाही कुठंतरी? असंच म्हणजे काय झालं होतं, तुझ्याकडे आहे ती कविता आता पण? आता नाहीये, ऑनलाईन मिळेल ती. अच्छा. ते काय आहे, सकाळी वृत्तपत्र जे आहे ना, त्यांचं एक म्हणून आहे, यूथ प्लॅटफॉर्म आहे ते, यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क म्हणून. हा. त्यांनी नुकतंच लॉन्च केलं होतं इन बज म्हणून. जिथे जे यूथ आहेत ना, त्या यूथने पोएम लिहा किंवा स्टोरीज लिहा, त्या काहीतरी लिहा, आम्ही आमच्या पोर्टलला ते पब्लिश करू. हम्म. मग एक दिवस मला अचानक त्या इनचे जे कोऑर्डिनेटर आहेत, त्यांचा मला फोन आला की तू ट्राय करते का म्हणे एखादी कविता लिहिण्याचा. कारण धुळ्यातून कोणीच नाही म्हणत आहे. मी खूप जणांना विचारलं, कसं आहे नाशिकमधून येत आहेत, पुण्यामधून येत आहेत, धुळ्याहून तर कोणीच द्यायला तयार नाही. मी एक काम कर ना, तू ट्राय कर. आणि तेव्हा मी फक्त 12वीतच होती. आणि मग मी विचार केला, म्हटलं मी करते प्रयत्न. मग काहीतरी लिहिण्याचा मी प्रयत्न केला. एक पेज पूर्ण लिहून टाकलं मी. बापरे. हां, मग मला ते डायरेक्ट विशेष वाटलं की नाही, म्हटलं कसं लिहायला लागली मी हे. मग ते टाकलं, त्यांना ती कविता इतकी आवडली. मग त्याच्यानंतर मी हळूहळू लिहायला सुरुवात केली. मग ती पहिली कविता होती, थोडं का असेना जगून बघ, असं काहीतरी कविता होती ती. मला आता आठवते, रफ वहीवर, अजूनही रफ वहीवर आहे ती. तू ते केलं नाही असं काहीतरी, कोणी असं ते आठवण म्हणून लॅमिनेट करून ठेवतं, असं नाही. काहीतरी करून ठेवतं? मी खूप खरं सांगायला गेलं तर ना, मी खूप आळशी आहे. मी ती कविता अजूनही रफ बुकमध्येच पडलेली आहे. मी जे आता एवढं लिखाण करते ना, जवळपास एवढे फॉलोअर्स जर झाले असतील, काहींना वाटत असेल हिची खूप छान डायरी असेल, खूप काहीतरी सगळे लिहिलं तेच असेल. इमॅजिन करतात. नाही. आम्ही तेच इमॅजिन करतो की अरे खूप छान आधी शब्दसंग्रह असेल एक प्रकारचा, एक भारी एक असं लॉकवाली डायरी विरी असेल. डायरी इव्हन माझ्याकडे डायरी सुद्धा नाहीये. मी कुठलीच डायरी अजूनपर्यंत केलेली नाही. माझी सवय आहे अभ्यास करताना शेवटच्या पानावर लिहायचं, किंवा मग मला जास्त लिहायला कागदाच्या तुकड्यांवर आवडतं. म्हणजे जे तुकडे पडलेले असतात ना कागदाचे, तिथे लिहायला आवडतं. मग ते कागदाचे तुकडे सांभाळून ठेवायचे. किंवा मग आता जसं मोबाईल, आता हेक्टिक सगळं झालेलं आहे. टेक्नॉलॉजी, मोबाईलवरच लिहितंय आता सध्या. कसं आलंय हे, म्हणजे घरचे देत आहेत तसं, सपोर्ट करतात घरचे? हो, बिलकुल. म्हणजे 10,000 झाले ना, तोपर्यंत खूप जास्त सांगितलं नाही घरात की पण त्यांना 10,000 आणि 20,000 काय ते लोकांच्या मागे असं काही बोलले असतील ना ते? सुरुवातीला होतं की नाही तुला स्पर्धा परीक्षा करायचं नाही, या गोष्टींमध्ये नको वेळ वाया घालू. असं नाही, ते प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करतात. वडीलही करायचे, आईही करते आता.
पण असं असतं ना, ते एक पालकांचं एक वेगळं प्रेशर ती असतं, टेंडन्सी वेगळी असते. हा करिअर कडे लक्ष आता तुझ्या दे. पायावर उभी राहा, मग तुला बरोबर, काय हा. करायचं ते कर. तुला आम्ही सगळी फ्रीडम देतो, तू कर, काहीही कर, पण मग करिअर कडे नको दुर्लक्ष व्हायला. इंस्टाग्राम वगैरे कसं, मग तुला काय मिळतंय का मग हा त्याच्यातून? कोण देते का तुला, हा. खायला देतं का काय आपल्याला कोण? होतं का त्याच्याने? उलट तुझा वेळ जातोय, डोळे खराब होतील, एवढा वेळ ते एडिटिंग करत बसते रात्री. मग ते सगळ्या गोष्टी होत्या, पण नंतर जसं रीच वाढायला लागला, फॉलोअर्स वाढले, लोक स्वतःहून सांगायला लागले की हा, ऍक्च्युली त्यांना त्यांच्या स्टेटसला दिसायला लागलं की आमच्या मुलीचं कोणीतरी स्टेटस ठेवलेलं आहे. मग त्यांना ते कळायला लागलं ठीक आहे. आणि ऍक्च्युली मी म्हटलं ना, आई वडील ओपन माइंडेड आहेत, त्यांना ह्या गोष्टी कळतात. असं नाही की शिकलेले आहेत, शिक्षित आहेत सगळे. आई MA आहे, वडील BA होते, त्यामुळे त्यांचा माइंडसेट लगेच मला चेंज करायला काही खूप वेळ लागला नाही. फक्त एवढे सपोर्ट करा. पण अजूनही त्यांचं एकच म्हणणं आहे, अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष दे. ते तर ते हॉबी होत सगळ्याच असते. पालकांचं तर ते असतंच, ते छंद होत असतो होत असतो. हा आणि आता आता एखादा असतो की मला ऍक्टर बनायचं आहे, ते एक माझा रोल मॉडेल असतो, हा ऍक्टर आहे, ह्याच ऍक्टर सारखं मला बनायचं आहे. तू जेव्हा हे लिहायला घेतलं तर तुला असं कोणी आहे की हे कवी खूप खतरनाक लिहितात, यांचं सारखंच मला बनायचं आहे, असं काही? नाही, तसं काहीच नाही. कारण मी म्हटलं ना, माझं वाचनच नाहीये असं समजा, साहित्याचं कोणाकडे वाचन पाहून तर तुला वाटलं असेल ना की हे चारोळ्या, हे कवी चारोळ्यांमध्ये हे फेमस आहे, नाही. मला जर कवितांमध्ये? इन्स्पिरेशन मिळाली असेल ना, तर ती मराठीचे माझे जे पुस्तक होते ना 7वी-8वीचे, तिथून मिळाली. कारण यमक जुळणारे असायचे ते. जे पद्य असायचे ना सगळ्या कविता, त्या यमक. मग त्याच्यात असायचे भरपूर जणांचे गद्य, पद्य. एवढं तू हे त्यांच्या ते मोटिवेशन म्हणून 7वी-8वीचे पुस्तकं बघते. 7वी-8वीची पुस्तकं आम्ही जेव्हा बघायचो ते आम्हाला कसं तरी ते कष्टाचं काम वाटायचं, अरे यार हे काढा पहिले बाजूला. तू त्याच्यातनं कविता शोधून नाही, काढल्या. मी म्हटले ना, माझे जे मराठीच्या शिक्षिका होत्या ना, खूप भारी होत्या. शिकवणंही भारी, आणि ते कुठलंही गद्य असेल, पद्य असेल, तोंडपाठ करून घ्यायचे अगदी. बापरे. हा, लेखक आमचे सगळे पाठांतर असायचे. कोणत्या पाठाचे कोणते लेखक आहेत, कोणत्या गद्याचे कोणते लेखक आहेत, त्याच्यामुळे आवड झाली निर्माण. आणि त्याच्यामुळे मग काय झालं की हा, खूप छान विषय आहे, आपलाच विषय आहे असं आम्हाला वाटायला लागलं. ओझं वाटायला. त्यांनी आपुलकी निर्माण करून Yes. दिली मराठी विषयी थोडक्यात एकदम. हम्म. गावातलं वातावरण कसं आहे? गावासारखं आहे की काय? आमच्या गावातलं वातावरण थोडं विद्रोही आहे, राजकीय आहे. राजकीय आहे. आणि मी झुकेगा नाही असं टाईप, म्हणजे ह्या विचारांचं ही धग ठेवणारे तरुण मंडळी आमच्या गावात आहेत. आणि ते एक प्रकारे खूप चांगलं आहे. आमच्या गावाचं म्हणायला गेलं तर राजकीय गोष्टीकडे खूप जास्त लक्ष बरे. असतं. हा कारण यावर्षी जे आमचे गावाचे म्हणजे ग्रामीणचे जे आमदार आहेत धुळ्याचे, ते आमच्याच गावाचे आहेत. अरे बापरे. हा, आणि अतिशय तरुण व्यक्तिमत्व, 32 वर्षाचे फक्त. हो. आणि आमदार पद त्यांना. मग हे सगळे जो आहे त्यांची जी त्यांना जो सपोर्ट मिळाला आहे, ती तरुण पिढीकडून जास्ती मिळालेला आहे. कारण तरुण व्यक्तीला आपण जेव्हा नेतृत्व देतो, मग जो सपोर्ट त्यांना दिला ते त्याच प्रकारची आणि त्याच लेवलची धग गावातल्या तरुण मंडळींमध्ये सुद्धा आहे. मग गावातलं वातावरण अतिशय सुंदर आहे. चारोळ्या हम्म. किंवा कविता आणि गाव, हम्म. काय रिलेट करशील या दोघांना? अं, गावाकडून तसं मला भरपूर शिकायला मिळतं. गावात मी म्हटलं ना, खूप राजकीय वातावरण असतं. ग्रामपंचायत संपलं की लगेच या पार्लमेंटचं हे. वगैरे, या सगळ्या गोष्टींमधून मला मी दोघं बाजूंनी लिहिण्याचा प्रयत्न करते. मग आता मी राजकारणाशी संबंधित लिहायचं. आता समजा एखाद्या पार्टीचा व्यक्ती हारलेला हा, आहे. एक्झाम्पल. समजा मग मी त्याच्याकडून लिहायचं असेल तर कसं लिहिणार? मग मी तेव्हा लिहिते की हरण्याची लाजही वाटू नये. एक मिनिट, मला चेक करावं लागेल. घेऊ का मोबाईल? नाही असं नाही, बरं ते जाऊ, एक्झाम्पल ठीक आहे, ते जाऊ दे. हे सांग, गाव आणि कविता किंवा चारोळ्या. गावातून तसं खूप शिकायला मिळालं मला. आणि गाव म्हटलं म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन, प्रत्येकाचे माइंडसेट वेगळे असतात गावामध्ये. जर एखादा व्यक्ती काहीतरी चांगलं करत असेल ना, त्याच्याकडे चांगल्या दृष्टीने बघणारे असतात आणि टीका करणारे पण असतात. मग मी त्या बाजूने पण लिहिण्याचा प्रयत्न करते की टीका करणाऱ्यांच्या मनात काहीतरी चालू असतं. बरोबर. नंतर जो टीका सहन करतो, ज्याचा संघर्षाचा काळ चालू आहे, त्याच्या मनात काय चालू असेल, मी ते लिहिण्याचा प्रयत्न करते. मग या सगळ्या गोष्टी मी म्हटलं ना, जसं निरीक्षणातून मी लिहिण्याचा प्रयत्न करते. मग मी तो प्रयत्न. ते आता कवितांचं झालं, चारोळ्यांचं झालं. हे स्वामी विवेकानंद जे युवा पुरस्कार आहे, ही काय भानगड आहे अजून? म्हणजे तू कविता पण करते, पुरस्कार पण घेते एकीकडे, तर तुझ्या गावातलं वातावरण पण असं आहे, वेळ कसा भेटतोय? नेमकं काय हे स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार जो भेटलाय तुला 2023 साली?
हा जो पुरस्कार मिळाला आहे तो पुण्याचा योग मित्र परिवार पुणे एक फाउंडेशन आहे जे मुलांसाठी कॉम्प्युटर लॅब्स वगैरे फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतं आणि सायकल्स देतं. ते त्यांचं एक फाउंडेशन आहे, खूप छान काम करतात ते. त्यांच्याकडून हा पुरस्कार दिला जातो आणि हा पुरस्कार त्यांना दिला जातो ज्यांनी सामाजिक क्षेत्रात खरं ग्राउंड लेवलला काम केलेलं असेल, त्यांना हा पुरस्कार दिला जातो. तर जसं तुम्ही म्हटलात की वेळ कसा मिळतो, मी कॉलेजमध्ये असताना NSS मध्ये होती, म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये होती. आता राष्ट्रीय सेवा योजना म्हटलं म्हणजे सोशल वर्क मेजरली असतं, ज्याप्रमाणे NCC असतं परेड वगैरे, NSS मध्ये पण परेड वगैरे असतं, पण कोर जो फोकस असतो NSSचा तो सोशल वर्ककडे असतो, म्हणजे समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतं. या विचाराने NSS स्थापन झालेलं आहे आणि त्यामध्ये मी होती. NSSचा एक व्हॉलंटियर म्हणून होती. मग NSS अंतर्गत आम्ही काही ना काहीतरी कार्यक्रम आयोजित करायचो. मग गावात पथनाट्य वगैरे द्वारे जनजागृती करणं असेल, किंवा मग कोविडच्या काळात आम्ही मास्क डिस्ट्रीब्यूट केले. गावाच्या आजूबाजूचे खेडेपाडे होते, वस्ती होती, झोपडपट्टी होती, तिथे जाऊन मास्क वगैरे डिस्ट्रीब्यूट केले. आणि नंतर पुण्याच्याच एका फाउंडेशनकडून, म्हणजे त्याच फाउंडेशनकडून, युवक मित्र फाउंडेशनकडून गावातल्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी मोफत पुस्तके त्यांनी जवळपास 250-300 पुस्तके दिली होती. ते पुस्तके घेऊन आम्ही छोटी का नाही आमची एक लायब्ररी स्थापन केलेली आहे, म्हणजे ग्रामीण भागात अगदी मोफत. म्हणजे मुलींसाठी आता बऱ्याच अडचणी येतात, त्या हिशोबाने तो विचार करून ती लायब्ररी स्थापन करण्यात आली आणि हे सगळं काम लक्षात घेऊन मग त्यांनी हा पुरस्कार मला दिला होता. तुलाच म्हणजे कसं इनिशिएटिव्ह घेतलं तू याच्यात, असं की मी असं करू शकते, असं कसं वाटलं तुला NSS मुळे? येस, NSSचा जी टीम होती आमची ती खूप ॲक्टिव्ह होती. आम्ही काहीतरी कार्यक्रम करतच असायचो. कोविडमध्ये सुद्धा आम्ही शांत नव्हतो. कोविडमध्ये सुद्धा काही ना काही आम्ही इनिशिएटिव्ह घेत असायचो, की हात धुवा मोहीम त्यावेळेस आम्ही राबवली. त्याच्यानंतर म्हणजे हिवाळ्याचा वेळ होता त्यावेळेस, मग झोपडपट्टींवर लॉकडाऊन्स वगैरे असल्यामुळे त्या लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचावी या हिशोबाने आम्ही तिथं जाऊन जनजागृती सुद्धा केली, योग्य काळजी घेऊन घेतली. त्याच्यानंतर त्यांना तिथल्या लोकांना गरीब कपडे सुद्धा आम्ही वाटले. मग या सगळ्यामध्ये एक टीम आमची चांगली बिल्ड झालेली आहे आणि मग आम्ही विचार केला की अजून काहीतरी करू शकतो का. मग पुण्याचं मी म्हटलं ना, युवक मित्र परिवार पुण्याचे जे आहेत अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष प्रवीण महाजन म्हणून, त्यांनी सांगितलं की तुमच्या गावात लायब्ररी आहे का म्हणे. मग मी नाही म्हटलं, की जे गावातले मुलं आणि मुली आहेत ते धुळ्याला जातात अभ्यासासाठी. मग त्यांनी विचार केला, म्हणे माझ्याकडे काही बुक्स आहेत आणि जवळपास असे एकत्रित स्पॉन्सर करणारे पण खूप आहेत. असे 250-300 पुस्तकं माझ्याकडे आहेत स्पर्धा परीक्षांचे लेटेस्ट. तुम्हाला दिलं तर तुम्ही त्याचा योग्य उपयोग करणार का? म्हटलं सर, मी गावातल्या मुली ज्या आहेत त्यांना मोफत देण्याचा प्रयत्न करेल. मग त्यांनी एक आयडिया दिली की तुम्ही एक लायब्ररी स्थापन करा, म्हणजे ते पुस्तकं कुठेतरी एका ठिकाणी ठेवा, जेणेकरून गावातल्या मुली येतील ज्यांची परिस्थिती नाही आहे विकत घेण्याची. पुस्तकं खूप महाग असतात, पण करायची इच्छाशक्ती खूप असते. हो. मग हा विचार करून ती पुस्तके एका ठिकाणी ठेवण्यात आली आणि सगळ्या मुलींना एक दिवस बोलून आम्ही तो कार्यक्रम घेतला आणि सांगितलं की ज्याला गरज आहे त्यांनी ते पुस्तक घ्यायचं, अभ्यास करायचा, काम झाल्यावर पुन्हा ठेवून जायचं, म्हणजे तुमचं काम झालं की दुसऱ्याला ते कामात येते. नाही, छान कन्सेप्ट आहे. म्हणजे तुम्ही एक लायब्ररी सेट केली जिथे ते सर्व पुस्तकं असतील. त्यानंतर ते पुस्तकांना तुम्ही जवळपासच्या गावातील अंगणवाडी केंद्र जे तिथे ठेवले, बरोबर ना? त्या अंगणवाडी केंद्राच्या अंतर्गत ज्या पण मुलींना अभ्यास करायची इच्छा असेल, काही वाटत असेल, ते अंगणवाडीतून ते पुस्तकं घेतील, बरोबर, काम झालं ते परत अंगणवाडीत ठेवतील. छान उपक्रम आहे हा. म्हणजे गावागावात पोचताय पुस्तकं, शिक्षणाची आवड निर्माण होते, आयुष्यात काहीतरी करायचं त्यांच्या मनात कुठेतरी ती ज्योत जळते, कुठेतरी होतंय ते. आणि रिसोर्सेस अभावी कधी कधी मग स्वप्नांपासून माघार घेतो व्यक्ती, की नाही माझ्याकडे पुस्तकं नाही, मग मी काहीच करू शकत नाही कोणी. अशा ह्या उपक्रमामुळे काय झालं, जे अभ्यास करणाऱ्या मुली आहेत ना ते एकत्र आल्या, विचार जुळायला लागले, एकमेकांना ती माहिती एक्सचेंज व्हायला लागली. त्याच्यामुळे काय झालं, मग मदत व्हायला लागली, नाही हे करू शकते मी, हे करू शकते. या सगळ्यामुळे हा सगळा फायदा झाला. सक्सेसफुल झालं कोणी याच्यात असं याच्यामुळे? अजून तरी नाही, पण प्रोसेसमध्ये आहे सर्व. नाही, नक्कीच होतील. एवढा छान इनिशिएटिव्ह तुम्ही घेतलाय सर्वांनी मिळून. माझा पुढचा प्रश्न, आता आपण परत कवितांकडे येऊ. कवितांकडे येऊ. सगळ्यात आवडता विषय कवितांमध्ये जे तुला आवडतं, की मला ह्याच कविता करायला जरा जास्त आवडतं, मग ते एखाद्याच्या परिस्थितीवर असो किंवा प्रेमावर असो किंवा दुष्काळ असेल, असं बरंच काही विषय असतो. कोणता विषय असतो जो तुला असं आवडतं की हा विषय एकदम एक नंबर आहे? मला संघर्ष या विषयावर लिहायला आवडतं. एखाद्या कठीण परिस्थितीतून व्यक्ती कसा संघर्ष करतोय
आणि कसा वर येतोय हे चित्र रेखाटायला शब्दातून खूप सोप्या पद्धतीने जमतं मला. आणि ते रेखाटल्यानंतर समोरच्याला सुद्धा प्रेरणा मिळते, म्हणून मला तो संघर्ष हा विषय, हा मुद्दा फार आवडतो. ती संघर्षावर तुझी एक कविता आहे, हम्म. मला पण खूप आवडते, की आंतरिक लढाया वाढवून ठेवणाऱ्यांनी बाहेरील लढायांना तोंड पुरवायचं नसतं. बरोबर. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्यांनी भरपूर मनामध्ये करून ठेवलाय की नाही आपल्याला हे पण करायचं आहे, आपल्याला भरपूर संघर्ष करायचा आहे, मला हे पण साध्य करायचं आहे, मला माझा छंद पण बाळगायचा आहे, मला घरच्यांची अपेक्षाही पूर्ण करायच्या आहेत, मला समाजात माझं नाव पण कमवायचं आहे, भरपूर गोष्टी असतात. ह्या सगळ्या आंतरिक लढाया असतात. ह्या मी बोलून नाही दाखवू शकत ना की माझ्या मनात काय चालू आहे, मला आता हे पण करायचं बरोबर. आणि कोणाला सांगू नाही शकत व्यक्ती. मग हे चालू असताना आपण बाहेर जे टीका करणारे लोक असतात किंवा तुझ्याने होणार नाही, आपल्या क्षमतेवर बोट उचलणारी लोक असतात ना, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, असा या 2 ओळींचा अर्थ आहे. या 2 ओळीत एवढा अर्थ दडलेला आहे. हे वाचणाऱ्याला, तो वाचणारा जो असतो ज्याला ते रिलेट होतं त्याला बरोबर कळतं बरोबर. की हे एवढं नुसतं हे 2 ह्या ओळी नाहीये, हे एक आयुष्य आहे, यात खूप सारा एक अर्थ दडलेला. गुणमंत्र लपलेला असतो याच्यात. बरोबर की आणि बरेच जण मला कळवतात ना की एकदा वाचल्यावर कळणार नाही असं लिखाण असं आहे. हो, मग ते 3दा 4दा वाचावं लागतं, ते शब्दांचं जोडावं लागतं. अरे अच्छा, इथून ते वाक्य कुठंतरी जातं. बरोबर. नाही, ते खूप खतरनाक, हा म्हणजे सब्जेक्टच खतरनाक आहे मुळात. म्हणजे तू आंतरिक तुझं एवढ्या गोष्टी चाललेल्या आहे, त्याच्यामुळे तुला, मला नाही वाटत की फार वेळ लागत असेल एखाद्या कविता म्हणजे ती 4 ओळ्या बनवायला. एक 10-15 मिनिटात तू बनवून टाकत असशील. हो. लिखाण तसं मी एकाच वेळेस जर लिहायला बसली तर 5-7 चारोळ्या लिहून ठेवून तुझ्या पेजला पण येतात ना दिवसात, तू 10 दिवसांनी बघितलं तर स्क्रोल करावं लागतं, 15-20 तुझ्या येऊन जातात. 2 चारोळ्या फिक्स असतात. सकाळी इन्स्पिरेशनल संघर्षाशी संबंधित असते, सायंकाळी इमोशनल असते. इमोशनल म्हणजे असते थोडीशी. तेही एक विचार करून की सकाळी लोक फ्रेश असतात, काहीतरी माइंडसेट घेऊन उठलेले असतात, बरोबर. मोटिवेशनल काहीतरी दिलं गेलं पाहिजे. सायंकाळी थोडं डल असतात, डाऊन असतात, त्या हिशोबाने. जेव्हा ह्या कविता होतात, आता मी पण समजा गाडीवर चाललो असेल तर मी कधी कधी गाणे बिणे ऐकून एकदम भारी मूड राहिला, तुम्ही आपण प्रयत्न करतो, मीच नसेल भरपूर जण असतील असे, ते बसमधून चालले, मग त्यांना आठवतं अरे ते पु ल देशपांडेंचा मी पिक्चर पाहिला आहे, त्याच्यात असं असं होतं, मग आपण प्रयत्न करायला बघतो की म्हणजे भावना असतात त्या आम्हाला, म्हणजे क्लिअर असतं की काय कविता करायची आहे, पण आमच्याकडे शब्द नसतात. मग तुझ्या बाबतीत काय होतं, आधी भावना बाहेर येतात का तू शब्द लावते मग त्याला ते इमोशनल टच द्यायचा प्रयत्न करते, काय होतं नेमकं? आधी तर भावना असतात. मी आधी एक म्हणजे परिस्थिती विचारात घेते की नाही अशी अशी परिस्थिती आहे, समोरच्याला काय वाटत असेल, आणि जेव्हा माझ्या मनात एकदम भावना क्लिअर आहे की मला ह्या मुद्द्यावर लिहायचं आहे, मला एक सवय आहे बॅकग्राऊंड म्युझिक लावायचं आणि मग मला ते चांगलं लिहिता येतं, म्हणजे मला रिलेट होतं ना त्या म्युझिकला. मग आधी भावना तयार झाली की मग ते शब्द आपोआप यायला लागतात. कधी कधी डायरेक्टच यमक जुळतं असं नाही. माझ्या लिखाणातलं बरेच जण म्हणतात की यमक कसं काय जुळून जातं. प्रत्येक काही कवितांमध्ये यमक नाही जुळलेलं आहे, पण त्याचा अर्थ खूप मोठा निघालेला आहे. बरोबर. अशा पण कविता आहेत. ते आता सुरुवात केली, ते म्हणजे आता म्हणजे अगदी 1 महिन्यापासून सुरू केलेलं आहे. फक्त 2 ओळीत मी प्रयत्न करते येतो की 2 ओळीत पण आपण अजून नवीन काय सांगू शकतो. मग यमक जुडावं हा माझा प्रयत्न नसतो सुरुवातीला. सुरुवातीला माझा प्रयत्न असतो की शब्द असे टाकायचे की समोरच्याला रिलेट झालं पाहिजे, हिट झालं जसे की पाहिजे. भावना, वेदना, संघर्ष. मग असे शब्द रिलेट झाल्यानंतर मग मी ते जुळवण्याचा प्रयत्न करते. आता मला हे सांग की जेव्हा ह्या गोष्टी तुझ्या भोवती घडत असतात, सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म तुला सोशल मीडियाचा तू घेतलेला आहे, की तू वेगळं काही पुस्तक लिहिते असं काही नाही अजून तरी. कसं सुचलं की हे सोशल मीडियावर हे क्रिएट करा, हे बनवा, टाका? कारण सोशल मीडियावर नुसतं तुला कविताच नाही बनवायच्या आहे किंवा त्या चारोळ्याच नाही बनवायच्या आहे, ते एडिटिंग पण आहे. बरोबर. ते लोकांपर्यंत पोहोचेल कसं? सगळ्या आपण खूप साऱ्या कविता स्क्रोल करतो, दिवसात भरपूरदा येतात, पण काही वेळेस अशी कविता अरे नाही जरासं ती टच होऊन जाते, कुठेतरी ती जाणवते आपल्याला. ते कसं काय आहे ते सोशल मीडिया, आणि हे कसं तुला जाणवतं की हे बरोबर चालली मी व्यवस्थित रस्त्याने, म्हणजे योग्य मार्गावर? कवितांचं सुरुवातीला मी सुरुवात कशी केली सांगते. माझा एक फ्रेंड आहे, त्याने मला सुचवलं की तू इंस्टाग्राम यूज कर. तेव्हा तर मी इंस्टाग्राम डाउनलोड पण नव्हतं केलेलं, पर्सनल अकाउंटही नव्हतं आणि लिखाणाचंही नव्हतं. त्याने सुचवल्यानंतर आधी पर्सनल अकाउंट झालेलं होतं, त्याच्यानंतर मग मी सुरू केलं लिखाणाचं पेज. सुरुवातीला साधं लिखाण टाकत होते मी, ते बऱ्याच जणांना आवडत होतं
आणि माझा छंद होता फोटोग्राफी आणि फोटो एडिटिंग. म्हणजे नॉर्मल फोटो एडिटिंग मला जमते, आवड होती. बेसिक. हां, बेसिक स्नॅपसीड म्हणा, लाईटरूम म्हणा, या गोष्टी बापरे, म्हणजे हे पण आहे का अजून? हे तर मी सांगितलंच नाही तो इंट्रोडक्शन. छंद आहे. म्हणजे ते कोविडमध्ये मी प्लॅन केला होता, की नाही आता हे कोविड चालू आहे ना, तेवढ्यात मी माझं फोटो एडिटिंग थोडंसं अपस्केल घेऊन जाईल. थोडंसं लेव्हल हाय करेल. मग मी त्या कोविड फेजमध्ये ना VN ॲप असेल, लाईटरूम असेल, स्नॅपसीड असेल, अशा गोष्टी शिकली. फॉन्टो ॲप असेल, पिक्सेल असेल. मग हे शिकल्यानंतर तो छंद वेगळा होता माझा फोटो एडिटिंगचा आणि हा लिखाणाचा वेगळा. मग मी तो छंद इकडे वापरला एडिटिंगसाठी. मग आता एडिटिंग पण इतकी हाय झालेली आहे, चांगली झालेली आहे, म्हणजे कारण ती कॉपी होते म्हणून म्हणते की चांगली झालेली आहे. मग लिखाण आणि एडिटिंग ह्या गोष्टी डोक्यात ठेवून मग मी प्रवासाला सुरुवात केली. आज नाही म्हणता तरी तुझे नाही काही 50K प्लस तुझे फॉलोअर्स आहे इंस्टाग्रामला. ते पण एक मराठी कवी, त्याची 50K फॉलोअर्स असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आज जे सोशल मीडियावर सध्या चाललेलं आहे बरोबर. याच्यात तू पूर्णपणे अपोजिट साईडला आहे. बरोबर. अपोजिट जे आता चाललंय, जे बरोबर. फालतूक आपण रील बघतो, जे चाललेलं आहे Entertaining. ते एंटरटेनिंग पण खूप खालच्या दर्जाला गेलेलं आहे. स्क्रीन झालं. त्याच्यावर ते फॉलोअर्स वाढवण्याचं काम आहे, खूप आहे. कोणी पैसे देत आहे, कोणी काय करतंय. पण एक पोएट किंवा एक कवी किंवा ते एक तुला जे आवड आहे, तुझा छंद आहे म्हणू आपण, आणि तू स्वतःला कवी म्हणून घेत नाहीये, काहीच म्हणून घेत नाहीये. तुझी जी आवड आहे त्या फक्त तेवढ्या एका गोष्टीवर तुझे 50K प्लस फॉलोअर्स आहे. एवढी तुला लोकांना तुझ्या कविता आवडताय, तुझं लिखाण आवडतंय, बरोबर. ह्या गोष्टी जेव्हा तुला असं अनुभव येतो की अरे यार इतके लोक आहे, असं कधी कधी असं वाटतं की आपल्याकडनं आता खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत Yes. लोकांच्या. बरोबर. जर मी पोस्ट नाही टाकली उद्या तर मी संपले, असं काय वाटतं का? नाही, असं नाही वाटत. पण हां, एक प्रकारे 50K झाले ना, की प्रेशर आला की नाही, लोकांना अपेक्षा वाढल्यात आता. मग आणि पोस्ट 1-2 पोस्ट नंतर तिसरी चौथी पोस्ट व्हायरल मोस्टली जातेच. शेअर खूप जास्त होते. लोकं पर्सनली जेव्हा प्रतिक्रिया देतात की काय जबरदस्त लिहिलेलं आहे. मेन्शन करतात. हां, यस, मेन्शन करतात. काहींनी तर हायलाइटला माझं नावाचं प्राजक्ता सेस, प्राजक्ता ते असं वेगळं हायलाइट बनवून ठेवलेलं आहे. सगळ्या स्टोरी त्याच्यात सगळ्या टाकल्या. स्टोरी तिथे टाकतात माझ्या. म्हणजे माझं दुसरं प्रोफाईल म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजे असं. माझ्या हायलाइट मी इतक्या केल्या नाहीत, तेवढं त्यांनी त्यांनी केलं. केलंय. मग ते एक प्रकारे प्रेशर पण क्रिएट करतं, पण प्रोत्साहन पण मिळतं. माझा एक उद्देश असतो कोणत्याही गोष्टीकडे पॉझिटिव्ह दृष्टीने बघायचं. मग मी सकारात्मकतेने बघते त्या गोष्टींकडे आणि मग मला प्रेरणा मिळूनच जाते. मग अभ्यास सगळ्या दिवसा अभ्यास वगैरे करून मग रात्री त्या कामाकडे वळायचं. तर तू आता एवढं सगळं गोष्टीतनं आलेली आहे. आता आपल्या शेजारी जर का आता माझा मित्र असेल, त्याचे जर एवढे सबस्क्रायबर झालेले, फॉलोअर झालेले, मला विशेष वाटतं, बरोबर. अरे भाई तुझे एवढे फॉलोअर झालेले कसं काय केले तू? हम्म. तू 50K प्लसमध्ये बरोबर. तुझ्या आजूबाजूला पण लोकांना, जे तरुण असतील स्पेशली, बरोबर. तुझ्या मैत्रिणी असतील किंवा हम्म. मित्र असतील, त्यांना असं वाटत असेल ना यार की आपल्याला पण असं काहीतरी करायला पाहिजे, असं काहीतरी मोटिवेशन तुझ्याकडनं गेलं असेल. हां, कदाचित मिळाली असेल प्रेरणा. पण माझं जे फील्ड आहे ना, ते माझ्या फ्रेंड सर्कलपेक्षा खूप वेगळं आहे, असं मला वाटतं कधी-कधी. म्हणून त्यांना आता नाही, पण इतर जे तरुण आहेत ना लिहिणारे, जे Instagramला आहेत, जे फॉलो करतात, ते मला म्हणतात की आम्हाला प्रेरणा तुझ्याकडून मिळाली आहे. तू जसं लिहिता आता, इव्हन दो मी जे शब्द लिहिते, कधी-कधी काय होतं, माझे 2 ओळी आणि त्यांच्या 2 ओळी असं ते लिहायला बघतात. किंवा मग माझं जे टेम्पलेट यूज केलेलं आहे, मी जे बॅकग्राऊंड यूज करते, सेम तसंच करण्याचा प्रयत्न करतात. हां, कॉपी होते, बहुतेकदा कॉपी होते, पण ठीक आहे. आपल्यामुळे त्यांना ते प्रेरणा प्रयत्न तर मिळते. करताय Yes, ऍटलिस्ट. बरोबर. चला त्यांना कुठेतरी शिकतील ते, बरोबर. वाज ना उद्या. हम्म. हे कविता जे करतो आपण आता, मी पर्सनली म्हणजे कविता करतो मी, पण असं ते लक्षात नाही, माझ्याच लक्षात नाही राहत नंतर की मी काय कविता हां, केली फ्लो होती. मध्ये आलेलं हा, असतं. ते फ्लो मध्ये येऊन जातं. नंतर असं वाटतं अरे शिट यार, मी लिहून ठेवायला पाहिजे होती, हां, इतकी बरोबर. भारी केली मी, कुठेतरी आज टाकली असती, लोकांना विश्वास बसला. कधी कधी इंस्टाग्रामला पण टाकतो आपण, हां, हां. आपल्या पोस्टला किंवा स्टोरीला लिहिलं. आपण टाकतो. हां. लोकांना वाटतं कुठून तरी कॉपी पेस्ट केलेलं असल्याने, बरोबर. पण ते आपलं असतं. आता हे कोणाकोणाला सांगणार आहे आपण? बरोबर. पण तो एक फ्लो असतो. आता मला जेव्हा मी ट्रॅव्हल करतो, बाईकवर असेल किंवा कुठं पण असेल एकटा, तेव्हा असं थोडंसं डोक्यात भुनभुन चालतं इकडून तिकडून. बरोबर. तुझा असा स्पेसिफिक टायमिंग काय आहे? संध्याकाळी, सकाळी, किंवा असं काही अभ्यास करता करता आता बोर झालं, मग करते कविता, कसं ती स्पेसिफिक वेळ काय? कधी तुला जास्त आवडतं कविता करायला? मला सर्वात जास्त कविता करायला रात्री आवडतं. रात्री, तेही 11 नंतर. म्हणजे तेव्हा खूप पीस असतं, डिस्टर्बन्स नसतं कुठलं, आणि मी माझ्या फ्लोमध्ये असते, माझ्या विचारांमध्ये असते.
आणि त्यावेळेला मग लिहायला घेतलं की मग ते असं सुचतं की मला हे विशेष वाटतं. हे दिवसा नाही सुचत, हा बिलकुल नाही. दिवसा शब्दही सुचणार नाही मग. आणि दुसरं म्हणजे लिखाण अभ्यास करताना माझा जो शाळेचा अभ्यास आहे, म्हणजे जे मला करायचं आहे करिअर, हम्म. त्या फील्डचा अभ्यास करताना मला मध्ये मध्ये शब्द सुचतात फक्त, की हा या शब्दाने मला काहीतरी लिहायचं. मग मी तो शब्द फक्त बाजूला लिहून ठेवते, तो शब्द रात्री घेते आणि मग लिहायला सुरुवात करते. म्हणजे मेजरली माझं लिखाण रात्रीचेच, ज्या रात्रीचंच वेळेला आहे. डिस्टर्बन्स नसतं कुठलं. म्हणजे असं झालं की आता शब्द नाही सापडते, मग ते आपण असं असं फाडून बिडून टाकतो, हां, नाही, तसं तसं कधी नाही. होतं का? मी ते कधीच करत नाही. आणि मी जे नवोदित कवी असतील किंवा आता जे सुरुवात करताय, अर्थात माझी ही सुरुवातच आहे, पण जे लिखाण करत असेल ना, त्यांनाही मी हेच सांगेन की जर शब्द सुचत नसतील ना, लिहू नका. म्हणजे बळजबरीचं लिखाण मला आठवतं की मी हे बळजबरी लिहिलेलं आहे, फोर्सफुली लिहिलं आहे. त्या लिखाणामध्ये तेवढा म्हणजे असं ना, छान असं डेप्थ नाही आणता येत आपल्याला, जे आपण फोर्सफुली लिहिलेलं. सॅटिस्फाय नाही होता, पण आपल्याच Satisfaction त्या नाही. लिखाणाने सॅटिस्फाय नाही होत बरोबर. थोडक्यात. मग तशा वेळेस लिहायचं नाही ना, ठीक आहे. जे फ्लोमध्ये आलेलं असतं ना लिखाण, ते सुंदर असतं आणि ते मनाला पटतं सुद्धा आपल्याला. मग फोर्सफुली लिहिलेलं असेल तर मग खूप काही इफेक्टिव्ह पण नसतं ते. नाहीच सापडले शब्द, मग नाही लिहायचं. मी म्हटले ना, दिवसाला 5-7 लिहून ठेवून देते, ते पुरतात मला. मग पुढचेच 5-6 आता दिवस. आता तू मास्टर की केली त्यात, पण आता जे नवीन असतील, आमच्यासारखे असतील, आम्हाला कधी कधी नाही जाता, टेबल वेळेवर नाही येत तो टेबल शब्द तिथे, मग ते काय करायचं? मग सोडून द्यायची कविता? नाही, प्रयत्न करायचा, काहीतरी लिहायचं, पण लिहायचं. कारण आपण सुरुवातीलाच मास्टर होण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला असं वाटतं समोरच्याने जसं लिहिलंय ना, समोरचा जितका व्हायरल गेला ना, तसंच मी पण करणार. हा, ते कम्पॅरिझन होऊन जातं खूप. कंपॅरिझनमुळे आपली जी ओव्हन क्रिएटिव्हिटी आहे ना, ती लॉस होते आता सध्या. मग तिने लिहिलं ना, तिचंच टेम्पलेट मी वापरणार. तिने जो फॉन्ट यूज केलाय तोच मी पण वापरणार. तिने जसे शब्द वापरले आहेत किंवा ती जसं यमक जुळवते तसं मीही करणार. त्याच्यामध्ये उलट मी कॉपी करणाऱ्यांना फक्त हेच सांगते की तुम्ही करा कॉपी, हरकत नाही, पण यामुळे तुम्ही तुमची ओन क्रिएटिव्हिटी लॉस करताय. म्हणजे बरोबर. तुमच्या हातून जे येणार आहे ना, ते नष्ट करताय तुम्ही दुसऱ्याचं कॉपी करून. मग कंपॅरिझन न करता तुम्ही तुमच्या फ्लोमध्ये काय आणू शकतात नवीन, हा विचार करा. मी यमक जुळवणं, आता भरपूर जण लेखन करतात. बरेच जण यमक आधी नाही जुळायचे, पण माझं पाहून म्हणा किंवा असे बरेच जण आहेत, त्यांचंही आता छान यमक जुळायला लागलं. मला आता त्यांच्याकडून इन्स्पिरेशन मिळायला लागली की नाही, किती छान लिहितात हे, माझ्यापेक्षा उत्तम लिहितात हे. म्हणून कंपॅरिझनमुळे काय होतं, लॉस होते क्रिएटिव्हिटी. म्हणून कंपॅरिझन न करता स्वतःच्या फ्लोमध्ये जे येत असेल सुरुवातीला ते लिहायचं. सुरुवातीला काय सगळं मास्टर नसतात. सुरुवातीला सगळं क्रिंजच वाटतं, हा. पण नंतर हळूहळू होतो, येतं माणूस फ्लोमध्ये. गाणे ऐकायला आवडतं? हो, आवडतं ना. सॉफ्ट म्युझिक. मग तेच ते 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 तो एक ते मैफिल टाईप माहोल होऊन जातो, ते हा. गाणे लावले मग इकडे हा, कविता. गाणे पण ठराविक आहेत माझे, फक्त इन्स्ट्रुमेंटलच वापरायचे. कारण लिरिक्स असले की ते ते डिस्टर्ब होतं माइंड. मग फक्त इन्स्ट्रुमेंटल यूज करायचे. ते फ्लोमध्ये असले की मग ते शब्द येतात. समजा एखादी सिच्युएशन दिली, म्हणजे तुला जर शब्द दिला एखादा, बरोबर. त्यावर तू कविता करू शकते हो, लगेच? करू शकते. आता बरेच सध्याच्या जण- सिच्युएशनवर काय कविता करशील? सध्याचा सिच्युएशन, वेळ घे तू वाटल्यास. आता शब्द देऊ शकतात का ना? मुलाखत घे किंवा एक काय म्हणता येईल, संवाद घे. इथे येताना थोडी भीती होती की काय होईल, कसं होईल. पण आता वाटतंय की नाही, करू शकतो. म्हणून एकदा धडकलो की धडधड उरत नाही, मनात उरत नाही. असं मला एकच ओळीत मी म्हणू शकते की एकदा धडकलो की धडधड उरत नाही, एवढंच. आणि ते यमक जुळवायचं म्हणत असाल तर मग ते शेवटी मला शांत बसावं लागेल. ते खूप जुळेल ना मग. आणि जेवढा मी स्वतःला सावरायचा प्रयत्न करू तेवढा मी स्वतःला पुरत नाही. बरोबर. जुळली. जुळली ना जुळली. कविता. हे असं सुचत राहतं, पण मग आता काय होऊन जातं कधी लिहित कधी. राहायचं. लिहित राहायचं, काही ना काही येत राहतं बरोबर. आपल्यामध्ये. प्रत्येक जणामध्ये काही ना काही कला दडलेली असते, बरोबर. ती भले थोड्या मात्रात असो, ती जपता आली पाहिजे. ती आता याचं उदाहरण सांगतो. मी सांगितलं की मी नंदुरबारला होतो. आमच्यासोबत सिस्टर होत्यात, आमच्या एक रत्ना चव्हाण म्हणून सिस्टर आहेत. ॲक्च्युली आम्हालाही माहीत नव्हतं. ते जे आपण उपकेंद्रात असतात, ते लसीकरणाला वगैरे येतात, ते खूप आता सगळी जबाबदारी त्यांच्यावर होती. माहीत नव्हतं आम्हाला. पण अशा काही त्यांचे म्हणजे असं खूपदा नाही केलं त्यांनी कविता, पण असं कधी कधी जाणून यायचं की हे खूप खतरनाक लिहितात. म्हणजे काही कोणाचा कार्यक्रम असेल, काही त्यांना वाटलं की स्टेटस टाकू काहीतरी, तेव्हा ते काहीतरी लिहून टाकायच्या.
ते एकदम खतरनाक राहायचं, भारी त्यांची शब्दरचना, मोठी कविता राहायची, त्याला आपण चारोळ्या नाही म्हणताय ना, हम्म. कविता त्या टाकायच्या, त्याच्यात फुल इमोशनल भरून त्या हम्म. गोष्टी करायच्या. बरोबर. मग माझं असं म्हणणं आहे की जेव्हा ह्या गोष्टी आपण जेव्हा करतो, जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवून करतो, हम्म. मग ह्या लोकांनी कसा त्या जोपासायच्या, जसं तू करते आता? बरोबर. हे सर्वात मोठं याला म्हणता येईल की एक प्रकारचं आव्हान. एका प्रकारचं मोठं आव्हान आहे छंद जपणं. आणि आजकाल तर बिलकुल शक्य नाही, कारण सर्वजण एकतर करिअर किंवा पैसा याच गोष्टींच्या मागे धावलेले आहेत. प्रत्येकाला मोठं व्हायचंय, पण प्रत्येकाला काहीच लोक आहेत ज्यांच्या अंगी छंद आहे. छंद सर्वांच्याच अंगी आहे, पण काही लोक आहेत ज्यांना छंद पाळायचा आहे. पण काय होतं, कधी कधी जबाबदाऱ्यांच्या किंवा मग भरपूर गोष्टी असतात, यांच्या खाली ते छंद दबले जातात आणि त्यांच्यावर मग काम करता येत नाही. आणि एकदा का छंदापासून आपण थोडे लांब आलो ना, तो की छंदही आपली- तुटून हा, जातो. तर छंद तुटला म्हणजे आवड पण कमी होते. आवड कमी झाली की माणूस लक्ष देत नाही आणि वेस्ट ऑफ टाइम असं आपण त्याला संबोधू लागतो. मग अशा वेळेस छंद भरपूर असतो माणसाकडे, दिवसातून भरपूर वेळ असतो. या वेळेमध्ये माणसाने स्वतःच्या छंदाला वेळ दिला गेला पाहिजे. काहीही करा पण द्या वेळ. कारण छंद ही एक अशी गोष्ट आहे जिथून माणूस स्वतःला अजून नव्या पद्धतीने ओळखतो. त्याच्या हो. अजून म्हणजे ते म्हणतात ना, फुलाच्या पाकळ्या खुलतात, त्या खुलतात, हा. पद्धतीने छंदामधून माणूस स्वतःला खुलवू उमलतो शकतो. तो. बरोबर. आणि असा उमलतो की स्वतःला आश्चर्य होतं की नाही, ही पण कला होती माझ्यात, की मी असं पण करू शकलो असतो. मग छंद जर बाळगला ना, आणि एक प्रकारचं समाधानही मिळतं. छंद मी ज्या वेळेला लिखाण करते ना, त्यावेळेस माझं काहीतरी इतर काही संघर्ष चालू असेल ना, माझं दुर्लक्ष होतं त्या गोष्टींना. थोडंसं शांत वाटतं, वाटतं. पीसफुल. छंद ही आवडाची गोष्ट आहे आणि आवड जपली की माणूस योग्य मार्गाला जातो. म्हणजे माणसाचं मनही प्रसन्न असतं आणि माणसाला एक असतं ना, जगण्याचं एक कारण असतं की नाही, हे पण करू शकतो मी. हे जपलं पाहिजे जबाबदाऱ्यांसोबत. सगळ्यात मोठा प्रश्न असा पडतोय हम्म. की एक स्त्री म्हणून किंवा एक मुलगी म्हणून, एक स्त्री जेव्हा एखादी मुलगी असेल, ती 10वी-12वी पास झाली, तिला असं वाटतं यार आता ग्रॅज्युएशन कसे तरी घरचे करून देतील, मग आता लग्न करायचं आहे. फार कमी असतात ज्यांचं डेडिकेटेड असतात की मला हेच व्हायचं आहे, बरोबर. मी ह्या अभ्यास करणार आहे, तो अभ्यास करणार आहे, इंजिनियर होणार आहे. हे पण स्पेशली आपल्या ग्रामीण भागात जर आपण पाहिलं तर ऑलमोस्ट मुलींना ती खिडकीच दाखवली जात नाही ज्याच्यातून ते स्वप्न बघू शकतील. बरोबर ना? मग अशा वेळेस ह्या गोष्टी जेव्हा तू करते, तर तुला काय वाटतं की काय स्त्रियांचा जो दृष्टिकोन आहे, आता तू पाहायला गेलं तर एक सोशल वर्कर पण कुठेतरी तुझ्यात दडलेला आहे. कुठेतरी तू ह्या प्रयत्नांना कसं उघडशील, ते कसं काय गोष्टी केल्या पाहिजे स्त्रियांनी, की काय गोष्टी मुलींनी केल्या पाहिजे, की याच्यातून तुम्ही स्वतःला जरासं बाहेर पडा, काहीतरी गोष्टी नवीन नवीन गोष्टी आजमावा, काहीतरी बघा, कुठेतरी एक दृष्टिकोन आहे, मोठा वाईड बरोबर. अँगल पण आहे बरोबर. पोर्ट्रेटपेक्षा. बरोबर. ह्या गोष्टी तू कधी कसं कोणत्या प्रकारे मांडशील या? म्हणजे संदेश काय देऊ द्यायचा हा. असं. बरोबर. ग्रामीण भागाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आहे आजही अशी टेंडन्सी आहे लोकांची की, म्हणजे आमच्या खानदेशी भाषेत सांगायचं, अहिराणी भाषेत सांगायचं झालं की पोरणी जाते काय इथलं शिकाळो, काय इथला शिकाड. पोरणी जाते काय इथला दूर वाटला हो. म्हणजे एवढं लांब का पाठवण्याची गरज आहे, मुलगी आहे शेवटी, तिला काय करायचंय, शिक्षण थोड्यापैकी झालं की लगेच लग्न करणारे आणि संसाराला लागणार, दुसरं काय आहे. पण ही टेंडन्सी बदलते, हळूहळू बदलेल. आणि खास करून ग्रामीण भागातील मुलींना मी सांगण्याचा प्रयत्न करेल की त्यांनी फक्त शिक्षण आणि लग्न एवढंच न बघता दुसऱ्याही इतर गोष्टी आहेत त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जसं की आता बऱ्याच मुलींना असं वाटतं, बऱ्याच मुलींमध्ये इतकी कला दडलेली असते ना, कोणी छान रांगोळी काढतं, कोणी छान स्वयंपाक बनवतं, कोणी छान डिझायनिंग करू शकतं, म्हणजे फॅशन डिझायनिंग वगैरे भरपूर गोष्टी आहे. मुलींमध्ये कला नाही असं नाही आहे, मुलींमध्ये कला आहे, पण जी संधी दिली गेली पाहिजे ना, ती संधी त्यांना मिळत नाही. पंख बरोबर. आहेत सर्वांना पंख आहेत, सर्वजण उडू शकतात, पण पंखांना त्यांनीच एका प्रकारे म्हणजे म्हणता की चौकटी आत दाबून ठेवलेला आहे स्वतःला. मग ही जर टेंडन्सी बदलायची असेल तर मुलींनीही स्वतः कधीतरी पुढाकार घेतला पाहिजे. तुमच्यात काहीतरी आहे हे जर आधी घरच्यांना पटवून द्या. आधी तर पहिली गोष्ट स्वतःला पटवून द्या की नाही, मी हे करू शकते. आधी तो कॉन्फिडन्स आणावा लागेल की लोक काय म्हणतील, गावामधला 4 लोक काय म्हणतील, लोक नावे ठेवतील, असं ऐराणीमध्ये म्हणतात. हा. ग्रामीण भागातली हीच टेंडन्सी आहे की लोक काय म्हणतील, मग लोके म्हणतील काय पोरणे जाते काय इथलं, कशाला इथलं पुढे पुढे करो, पोरणे जाते लगीनच कराय शेवट दुसरं काय. म्हणजे या सगळ्या टेंडन्सी आहेत.
ह्या जर मोडायच्या असतील तर आधी मुलींनी सुद्धा स्वतःला पहिले विश्वास द्या की नाही मी करू शकते. तुम्हाला खुलायचं आहे, जगायचं आहे, उडायचं आहे, आधी स्वतःला विश्वास द्या. स्वतःचं मन जिंकल्यानंतर कुटुंबियांचं मन जिंका. काय होतं, कुटुंबाची पण अशी टेंडन्सी झालेली आहे आजकाल की लोकांचाच विचार करतात. हा, घरचं ते जाऊ चार द्या. लोक काय म्हणतील, लोकं समाज काय काय म्हणतील. नाव ठेवेल, काय हा. करस तुम्ही पोर तर पोर काय नाही, हा. आगे घर बस मग एक प्रकारे घरच्यांवरून प्रेशर असतं. प्रेशर मग येतं. घरच्यांनी ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की नाही, मुलगी आहे, करू शकते. जो मुलगा करू शकतो त्यापेक्षा उत्तम तो मुलगी करू शकते. आताचा वर्ल्ड कप मुलींनी जिंकून आणला. मग मग ह्या त्याच्यापेक्षा सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आणि आधी स्वतःचं, कुटुंबाचा, मग समाजाचा विचार करा ना. आधी तुम्ही काय करू शकता. आणि ग्रामीण भागातील मुलींना तर मी हेच सांगेन, तुम्ही कशा दिसत आहात यापेक्षा तुम्ही काय आहात याच्यावर जास्त भर द्या. आई म्हणते. हे पण आईच म्हणते. आई बरोबर. म्हणते. आई हे खूप ठणकावून, खूप लहानपणापासून आधीपासून सांगते की तू काय कशी दिसते नको लक्ष देऊ, आणि तू काय आहे याच्यावर लक्ष दे. समाज आपोआप स्वीकारेल ना. तुम्ही एकदा की उंची गाठली ना, जे आपल्याला टीका करणार आहेत ते साले वर मान टाळावर करून होतात. बघणारच मग आहेत आपल्याकडे. वर मान करूनच बघणार आहेत. म्हणून आपण काहीतरी बनतो तोपर्यंत खाली मान राहू द्या. आणि एकदाच काय झालं की मग समाजाचा विचार लोक आपल्याला विचारायला येतात. तुला काय वाटतं की समजा आता तू गावात राहते, गावी राहते तू तिकडे, बरोबर. तर हेच जर का तू शहरात राहत असती तर हे सेम असंच राहिलं असतं की काही थोडाफार बदल आला असता किंवा एवढं नसते झाले काही असं चॅलेंजिंग तुला वाटलं नाही की शहरात मी एवढं नाही होणार, मला तिकडून एवढं प्रेम नाही भेटणार, असं कधी वाटलं? नाही, तसं तसं तर मला वाटलं नाही. गावात राहण्याचे माझे फायदे पण आहेत, तोटे पण आहेत. माझा तर एक प्रयत्न असा आहे की मला जे काही मोठं करायचं आहे, मी माझ्या गावातून, म्हणजे मी जिथून आहे ना तिथून मला करायचं आहे शहरात जाण्याच्या आधी. आणि जर शहरात असती तर पडला असता, कदाचित ग्रोथ थोडी जास्त झाली असती. कारण प्लॅटफॉर्म मिळतात ना आपल्याला. आता जसं नाशिक म्हटलं, आता इथे पॉडकास्ट आहे, हेच ग्रामीण भागात नाही अवेलेबल. जर मी तिथून आता मी होकार तुम्ही जर मला आमंत्रित केलं नसतं किंवा घरच्यांनी मला होकार दिला नसता तर मी इथे पोहोचली नसते. तेच मी नाशिकमध्ये राहिले असते तर मग टेंडन्सी वेगळी, नाशिकमध्येच जाऊ नये, इथल्या इथेच आहे जाऊ नये. मग हा फरक पडला असता बऱ्यापैकी. प्लॅटफॉर्म मिळालं असतं वेगळं. कवींच्या बरेच कवी संमेलन वगैरे होतात, शहरामध्ये होतात, खेडेगावात नाही होत. खेडेगावात ते माहिती नाही. बहुतांशी लोकांना जे अर्थात मोबाईल वापरत नसतील त्यांना तर माहित नसेल कवी संमेलन असतात, या कविता लिहिण्याचंही काहीतरी मिळतं, लोकांना मानधन मिळतं. या गोष्टी सगळ्या अशाच वाटतात लोकांना. मग ते ग्रामीण भागात असल्याचा हा एक तोटा आहे. पण ग्रामीण भागात अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी बघून मला लिहायला प्रेरणा मिळते. ग्रामीण भागात अशा गोष्टी आहेत ज्या मला बदलायच्या आहे या उद्देशाने ती धग माझ्यात पेटते आणि मग मी लिहायला लागेल. हा, मग मी पॉझिटिव्हली मी ते घेतलेलं आहे. खूप जास्त इम्पॅक्ट पडू दिला नाही की मी ग्रामीण भागात आहे मी काय करू नाही शकत. उलट हिंमत जास्त वाढते माझी की नाही, ग्रामीण भागात आहे ना, आपल्याला अजून पुढे जायचं. तुला एक आता कवितेचा सोडून दुसरा प्रश्न करतो मी. एक तू ओपन माइंडेड आहे, तू बरोबर. खूप असं प्रॅक्टिकल पण बोलते, पण आत्ताची जी परिस्थिती आहे सध्याची बाहेर चाललंय जे सध्या तरुण पिढीमध्ये, बरोबर. ते ग्रामीण भागात जास्त होतंय शहरी भागापेक्षा, असं नाही वाटत? आहे, कारण ग्रामीण भागात प्रेशर जास्त आहे. आपण म्हणतो ना, कोणत्याही गोष्टीला जास्त आपण दाबून ठेवण्याचा किंवा प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला की ती जास्त सुटते. मग ग्रामीण भागात त्या प्रकारचं प्रेशर खूप जास्त आहे. नाही तिथं नको जाऊ, नाही हे नको करू. त्याच्यामुळे माइंडसेट कसं झालेला आहे तरुणांचा की नाही यार, करू नाही देत घरचे. मग शहराचे लोक किती एन्जॉय करतात, आम्हाला तसं करायला मिळत नाही. मग ह्या प्रेशरमध्ये त्यांचं मन दुसरीकडे. आता म्हणजे असं म्हणतात ना की तुम्ही म्हणतात की लोक आता चुकीच्या मार्गाला चालले, खूप जास्त ग्रामीण भागात मी बघतोय. कारण भागात खूप चुकीच्या मार्गाला चालली. त्याचं कारणच हे एक आहे. असं म्हणतात ना की बाहेर प्रेम शोधायला लागले लोक, कारण ते प्रेम घरात भेटत नाहीये. प्रेम केव्हा शोधतो माणूस, जेव्हा घरातून ते प्रेम मिळत नाही. मग काय होतंय, आत्ता आपलं तरुणांच्या वागण्यामध्ये पण खूप बदल झालेला आहे. त्यातल्या त्यात सोशल मीडियामुळे खूप जास्त स्वतःवर इम्पॅक्ट करून घेतला की लोक कसे राहतात व काय. मग आई वडिलांचं थिंकिंग आणि त्यांची थिंकिंग यात बिलकुल समतोल मॅच होत नाही. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, मग वादविवाद होतात. तशात मग वादविवादमध्ये संवाद होत नाही, आणि संवाद होत नाही म्हणून प्रेम मिळत नाही. संपला, इथंच गेम होतो सगळा. मग हा संवाद वाढला पाहिजे म्हणून तरुण पिढीने समजून घेतला पाहिजे. आपण जास्त अपेक्षा आईवडिलांकडून आता करू नाही शकत. खरं म्हणायला गेलं तर आपल्या आईवडिलांची ही आता शेवटची पिढी आहे जे खूप साधे भोळे ते काळजी करताय. आणि त्यांचा उद्देश चुकीचा नसतो, त्यांचा उद्देश योग्य असतो. एका शब्द सांगायला गेला ना, ते देण्यात कुठेच पडत नाहीये. संस्कार आपण घेण्यात कमी पडतो. बरोबर. मग हे संस्कार घेण्यात कमी पडू नका. संस्कार एका प्रकारे त्यांचा उद्देश चुकीचा नसतो. त्यांचं सांगण्याचं हेच असतं की तू चुकीच्या मार्गाने नको जायला,
किंवा तुझ्यावर काही आपत्ती नको यायला, या उद्देशाने ते सांगतात. आणि आपल्याला ते मग बाउंड्रीज वाटतात. मग घरचे मला बाउंड्रीज करतायत, की घरचे लिमिट्स ठेवतात माझ्यावर, तू हे करू नको, तिथे जाऊ नको. ते या सगळ्या विचारांच्या मतभेदामुळे या गोष्टी घडत आहेत असं मला वाटतं. आणि सोशल मीडियामुळे मग हे केलं की आपण मोठे होऊ, किंवा या गोष्टी खूप छान आहेत, शॉर्टकट. यस, शॉर्टकट या गोष्टींकडे वळत आहे. आणि त्याच्यामुळे मग सगळ्या गोष्टी बिघडताना दिसत आहेत आता. पण मला असं म्हणजे मी जे अनुभवलं आहे ना, तर आपण लहानपणी गावाकडे जायचो, हम्म. म्हणजे आम्ही जायचो इकडनं, तू तर गावाकडेच राहते. बरोबर. गावाकडे गेल्यावर काही गोष्टींचा जे संस्कार, जी संस्कृती होती, हम्म. ती संस्कृती तेव्हा खूप वेगळी होती. बरोबर. आत्ता जर पाहायला गेलं तर ह्या गोष्टींकडे शहरी तरुणांचा कल जास्त आहे, की संस्कृती बघायला जात आहेत, ट्राय करतायत ते. बरोबर. पण हेच जे गावात राहत आहेत ना, यांना त्यांची जाणीव संपत चाललेली आहे असं मला कुठेतरी वाटतंय. बरोबर. आणि यातनं जेव्हा तुझ्यासारखे काहीतरी कुठेतरी काहीतरी करू बघताय, काहीतरी बाहेर येत आहेत त्या समाजाच्या त्या चौकटीतनं बाहेर येत आहे, हम्म. तेव्हा हे म्हणजे दोन प्रकारचे तरुण आपल्याला दिसत आहेत. बरोबर. मग याच्यात ते गाव म्हणू किंवा ग्रामीण भाग म्हणू, एक तो टच असतो. हम्म. तो टच त्या परिसराचा काही फरक पडतोय का सध्या, की काय होतंय? तर तू तिथे जास्त राहते, तू बघत आलेली आहे की 10वीला असताना तुझं गाव कसं होतं, हम्म. तिथली संस्कृती कशी होती. आज आपण ग्रॅज्युएशन करतोय, झालंय आपलं, हम्म. आत्ता कशी परिस्थिती आहे? परिस्थितीमध्ये बऱ्यापैकी बदल आहे. आता जे गावात, खेडेगावात तरुण तरुणी राहतात त्यांना असं वाटतं की शहरात खूप छान आहे, शहरात खूप छान संधी आहेत. आणि जे शहरात आहेत त्यांना असं वाटतं की गाव म्हणजे सुख आहे खऱ्या अर्थाने. बरोबर. पण जेव्हा तरुण तरुणी जेव्हा गावाकडून शहराकडे कामासाठी जातात, शिक्षणासाठी जातात, तेव्हा त्यांना कळतं की तिकडची जी संस्कृती आहे किंवा तिकडे जे हेक्टिक लाईफ आहे ना, तसं हेक्टिक लाईफ आपलं उलट आहे. म्हणजे गावाकडे अगदी सुखाचं, शांततेचं सुखाचं, शांत. वातावरण आहे. आणि ग्रामीण भागात आहे बराच फरक पडलेला आहे. ज्या वेळेला मी 10वी-12वीला होती त्यावेळेस गावात भरपूर विविध कार्यक्रम व्हायचे आणि त्या संस्कृतीच्या आत व्हायचे, म्हणजे मर्यादेत व्हायचे. आता त्या मर्यादा थोड्या थोड्या आहेत. फक्त माझ्या गावाचा विचार नाही करून सांगते मी, पूर्ण खानदेश भागाचा किंवा महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये मॉडर्नायझेशन, आता सगळ्यांना मॉडर्न व्हायचं आहे. मग त्या गोष्टी हळूहळू येत आहेत. आता वेस्टर्नायझेशन होत आहे. संस्कृतीची आता हळूहळू काही लोकांना लाजही वाटते. काही लोकांना जे खेडेगावात आहे खास करून त्यांना की नाही, आपल्याला लोक म्हणतील की किती गावठी आहे, गावठी असं आहे. हा विचार करून. पण कधी कधी त्यांनाच गावठी व्हायचं असतं बरोबर. पाहायला गेलं तर. आता आज आम्ही शहरात राहतोय, आम्हाला वाटतं की अरे यार जाऊ एक कुठेतरी गावाकडे जमीन घेऊन तिथं कोपऱ्यात राहू. पण ते एक वेगळं सुख असतं. बरोबर. गावात जे सुख आहे ते नाही. त्या सुखाचा पूर्णपणे तू एकदम पूर्ण तो हे आस्वाद घेते, घेते. आस्वाद घेते. त्यातनं तुझ्या कविता बाहेर येत आहेत. ते गाव आणि कविता कधी कधी येतं. गावावर कविता केली का तू? हो, केली आहे. की गाव आहे जे संकटाला धावून जातं. एक मिनिट. गावावरून केली आहे कविता मी. म्हणजे तुला असं मजा येते का अशी ती गावावर, मातीवर, त्या तिथल्या हो, अशा तिथल्या याच्यावर? संस्कृतीवर लिहायला मला मजा येते. मी एक लिहिलं होतं यावर की गाव आहे जे संकटाला असं धावून जातं. शहर नाही, शहरात फक्त वर्दी असते, गावात गर्दी असते, गर्दी असते. लोकांची हा. गर्दी असते. असंच काहीतरी लिहिलेलं होतं. मग आता आता आपण तरुणांबद्दल बोलून झालं आपलं, हम्म. की काय होतंय नेमकी शहरी भागात, काय होतंय ग्रामीण भागात, काय होतंय. त्याच्यात तुला असं काही वाटतं की हां, ह्या शहरात अशा अशा व्यक्तींनी असे नावं केलेले आहेत, तर मी पण करू शकते, की काही कंपॅरिझन नाही आहे कोणाशी? नाही, अजून स्वतःचं कंपॅरिझन मी करतच नाही कोणाशी. कारण मला असं वाटतं की मला माझ्यात अजून खूप भर करायला अजून खूप आहे. म्हणजे मी फक्त अजून सुरुवात केली, मी असं स्वतःला समजते. आणि ज्यावेळेस मी कंपॅरिझन करते त्यावेळेस मी माझी ओन जी आयडेंटिटी आहे ती डिस्ट्रॉय करून टाकेल, ही भीती माझ्या मनात आहे. म्हणून या भीतीमुळे मी कोणाचं लिखाणही जास्त वाचत नाही. पुस्तकं वाचायला मला सुद्धा भीती वाटते, कारण मला असं वाटतं की समोरच्याचं जे लेखकाचं लिखाण आहे ते माझ्या फ्लोमध्ये येऊन जाईल. म्हणून बरोबर या बरोबर. भीतीमुळे मी ते वाचत नाही आणि कंपॅरिझन मी करत नाही. समजा उद्या तुझ्यावर वेळ आली, तू ग्रामीण भागातून शहरी भागात आली, हम्म. शहरात आली, तर कसं राहील? सोपं राहील की अवघड राहील इथे तुला ॲज अ तुझी ही जी चारोळ्या तू ह्या ज्या गोष्टी करते, या गोष्टी हे करणं, असं त्याला प्रोत्साहन देणं किंवा त्या गोष्टींना थोडंसं अजून एक्सप्लोरेशन देणं,
किंवा तुझं नाव मोठं होणं शहरात, शहरात हे चॅलेंजिंग वाटतं तुला की नाही? आहे, नक्कीच चॅलेंजिंग आहे. कारण खेडेगाव म्हटलं म्हणजे लोक एकमेकांना खूप जवळून ओळखतात. शहरात तसं नसतं. शेजारी कोण राहतं हे माहीत नसतं माहित आपल्याला. फ्लॅट्स असतात, प्लॉट्स असतात. प्रत्येकजण स्वतःच्या कामात व्यस्त असतं आणि माणूस जेव्हा काहीतरी संघर्षाच्या काळात असतो ना, तो म्हणजे कोणीतरी आपलं कौतुक करावं याच्यात असतो. याच्यात असतो, हेतूने हा. असतो थोडासा, की नाही कोणीतरी तरी कौतुक केलं पाहिजे घरच्यांव्यतिरिक्त, बरं का. मग ह्या गोष्टी मला शहरात मिळणार नाही, ते गावात मिळून जातील. नंतर शहरात एक पॉझिटिव्ह गोष्ट होऊ शकते, ती म्हणजे मला एक चांगलं व्यासपीठ मिळू शकतं. हो. म्हणजे ते लोकांच्या नजरेत येऊ शकतं. कोणीतरी मला व्यासपीठ देईल, कोणीतरी बोलवेल, कविता म्हणून दाखव म्हणून सांगेल, कवी संमेलनांना मला जाता येईल कुठल्याही प्रकारचा विचार न करता. म्हणजे खेडेगावात आहे, खेड्यातून शहरात फक्त एका कवी संमेलनासाठी येणं हा वेगळा विचार, आणि शहरात असून शहरातल्या कवी संमेलनात जाणं हा तो वेगळा वेगळा विचार. विचार. हां, मग ह्या गोष्टींचा फरक पडू शकतो. खूप सारी आपण खूप म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींची आपण चर्चा केली. कधी कधी आपल्याला सेल्फ डाऊट येतो. बरोबर. सेल्फ डाऊट येतो की खरंच आपण करतोय, आपण एवढा वेळ देतोय, याचा उद्या आपल्याला फायदा होईल की तोटा होईल, की नंतर मी हे विसरून जाईन, मला जेव्हा जबाबदाऱ्या येतील मी हे कोण करत बसेन, हे आता वेळ आहे तोपर्यंत करा. मग असं कधी कधी वाटत असेल तुला की आपलं थोडंसं आपण योग्य मार्गावर आहो नाही आहोत? काय वाटतं, तू आहे चालली, तू एकदम फोकस्ड व्यवस्थित? हां, माझा छंद आणि ध्येय दोन डायरेक्ट वेगळ्या गोष्टी आहेत. माझं ध्येय आहे प्रशासकीय सेवेत जाणं, आणि माझा छंद आहे कविता वगैरे लिहिणं, लिखाण करणं किंवा मग कविता सादर करणं, या गोष्टी स्टेज एका प्रकारे. मग या गोष्टींमुळे काय होतं की मी छंद बाळगते याचा मला आनंद केव्हा होतो, ज्यावेळेस माझ्या ध्येयाचा पाठलाग करताना मला गिव्हअप करावं असं वाटतं. जेव्हा मला वाटतं की नाही होत यार, किती टफ आहे, मग त्यावेळेस जेव्हा मी छंदाकडे वळते ना, तेव्हा माझं मन प्रसन्न होतं. आणि माझा छंद असा आहे की माझ्या लिखाणातून कधी कधी मलाच प्रेरणा मिळते. म्हणजे म्हणजे तू मला एकदम योग्य मार्गावर हां, चाललेली आहे. असं तुला मला असा वाटतं. डाऊट नाहीये कुठे की मी काय करते हां, काय नाही. नाही? मला असं वाटतं की मी बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे की आपण जे करतो ना, ते करत जायचं फक्त. काही गोष्टी वेळेवर सोडायच्या, पण प्रयत्न 100% द्यायचे. मग विचार करते मी, नाही आता इकडे शक्य नाही ना, इकडे करायचं. म्हणजे इकडे म्हणजे एक ध्येय आणि एक छंद, 2 गोष्टी सोबत घेऊन चालायच्या आहेत. छंद माझ्या मनासाठी आहे, ध्येय माझ्या समाजात नाव होण्यासाठी आहे. ध्येय माझ्या घरच्यांची अपेक्षा आहे, छंद माझ्या समाजात नवीन वेगळी काय ओळख करता येईल याच्यासाठी आहे. नाव कमवण्याच्या याच्यात तुला अजून एक पुरस्कार भेटलेला आहे, जो हम्म. जिल्हास्तरीय आहे. काय तो युवा पुरस्कार युवा आहे. पुरस्कार 2021 साली भेटलेला आहे. त्याचं काय डेफिनेशन आहे, म्हणजे जेणेकरून इतर तरुणांना प्रेरणा भेटेल की हा पुरस्कार मलाही भेटावा काहीतरी, काय नेमकं? जिल्हा युवा पुरस्कार हा धुळ्याचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते दिला गेला होता. बरोबर. आणि तो पुरस्कार क्रीडा आणि युवक मंत्रालयाकडून दिला जातो. जसं हेडक्वार्टर पुण्याला आहे. तो पुरस्कार मागील माझ्या 4 ते 5 वर्षामध्ये जितकंही काही काम होतं, ते सगळं काम लक्षात घेऊन केलेलं होतं. म्हणजे NSS अंतर्गत मी काही काम केलं होतं. NSSमध्ये असताना टीम अशी चांगली बिल्ड झाली, नवीन ओळखी झाल्या, आणि त्या नवीन ओळखीमधून अशा वेगवेगळे NGOज आहेत आमच्या धुळ्यामध्ये. त्या धुळ्यातल्या काही NGOजला मी जॉईन झाली. त्याच्यानंतर भारतभर असणारं एक नॅशनल यूथ काउन्सिल ऑफ इंडिया आहे. तिथे मी जॉईन झाली. मग त्यांच्या अंतर्गत काही प्रोग्राम्स घेतले. मग असे सगळे भरपूर प्रोग्राम्स, समाजसेवेचे कामं, कुठल्यातरी शाळेत जाऊन काहीतरी लेक्चर्स घेणं, विद्यार्थ्यांना नवीन-नवीन गोष्टींची माहिती देणं. त्याच्यानंतर सलाम मुंबई फाउंडेशनचं आहे, तंबाखूमुक्त शाळांचा एक उपक्रम घेतात ते. तर त्या अंतर्गत मी धुळे जिल्ह्यातले 20 खेडे असतील, 20 खेड्यांमध्ये 20 जिल्हा परिषद असतील. त्या प्रत्येक जिल्हा परिषदेत जाऊन 3 महिने सलग 4-4 लेक्चर्स घेतले. 4 लेक्चर्स ते होते त्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर होते, स्वच्छतावर होते, तंबाखूमुक्त गाव आणि शहरावर होते, आणि तंबाखूमुक्त शाळा, असे 4 प्रकारचे मी लेक्चर्स घेतले. मग हे सगळं काम लक्षात घेता त्यांनी तो जिल्हा युवा पुरस्कार मला दिला होता. खूप म्हणजे पाहायला गेलं तर असं व्हर्सटाईलही म्हणता येईल, आणि खूप असं व्यापक व्यक्तिमत्व घेऊन चालते तू. आता ते इकडे लगेच नाही समजणार, हां, ज्या ठिकाणी तू राहते हां. त्या तिथल्या तरुणांना तर वाटत असेल की हे कोणतरी मोठी व्यक्ती आहे, असं त्यांना तर कुठेतरी वाटत असेल ना ते. नाही, अजून तरी नाही. त्यांना माझ्याकडून काही प्रेरणा मिळते का मला माहीत नाही, पण त्यांच्याकडून मी नक्की प्रेरणा घेते. आता आमच्या इथे असं आहे, आम्ही गणपतीच्या स्पर्धांमध्ये रेस जरी जिंकलो तरी आम्ही 10 दिवस त्याचा हे करतो,
गाजावाजा करतो. मग तुला हे 2 पुरस्कार भेटले, पण तुझ्यामध्ये ते काहीच तसं वाटून येत नाही की तू पुरस्कार घेतले, की ऑब्व्हियसली ते तुझ्या कामातून भेटले. तुला त्याच्या प्रशस्तीवर काही भेटलेलं नाही. तू तसं काम केलं त्याच्यावर भेटलेलं आहे. पण कधी कधी असं डिमोटिवेशन येतं. पण मग त्या डिमोटिवेशन ते तुला असं कधी तू इंस्टाग्रामला काही टाकते, बरोबर, काही बरं. टाकलं, ऑब्वियस तुझ्या त्या ज्या चारोळ्या आहेत किंवा ज्या कविता आहेत त्यांना तर कोणी बॅड कमेंट तर कोणी करणार नाही. करून करून हे काही करू शकत नाही, त्या शाब्दिक काही होणार नाही. पण कधी असं तुला वाटलं की हे केलं यांनी, असं काहीतरी वेगळं कमेंट आली तुला, कधी कधी मेसेज आला, असा DM आला, की असं काही अनुभव आलाय तुला, रे अरे काहीतरी जरा वेगळं झालं बरं का, असं कधी वाटलं तुला? आहेत असे 2-3 अनुभव आहेत, 2-3 अनुभव आहेत जे मला आठवतात. एक शिक्षिका होत्या, नाव मला आठवत नाही. शिक्षिका होत्या, पण त्या खूप कमी एज होतं त्यांचं. जी ॲक्च्युली जी व्हायरल रील होती ना, तिला त्यांनी कमेंट केली होती की काय लिहिलंय म्हणे, काहीच कळत नाहीये, सगळे उलट शब्द दिसत आहेत, याला काही लिखाण म्हणतात का, असं त्यांनी उद्गारामध्ये टाकलं होतं. याला काही लिखाण म्हणतात का, सगळे उलट शब्द आहेत म्हणे, काही जमत नाही. मग मी खाली त्यांना कमेंट केली होती की हो बरोबर आहे, माझ्या लिखाणात अजून खूप सुधारणा व्हायच्या बाकी आहेत, मी नक्कीच प्रयत्न करेल याच्यानंतर अजून सुधारण्याचा. मी अशी त्यांना रिप्लाय केला होता. आणि मेजरली तेच लोक हेट कमेंट करतात ज्यांचा इगो हर्ट होतो. मला माहीत नाही, त्यांच्याशी माझी ओळख नाही, तरी इगो कसा हर्ट होतो आणि इगो हर्ट झाल्यानंतर ते काहीही कमेंट करतात. आता अजून एक मुलगी होती, तिने कमेंट केलेली होती की पश्चाताप जो शब्द असतो ना, पश्चातापात श आणि च नसतो म्हणे, तो श असतो वगैरे असं. पण ते माझा फॉन्टचा प्रॉब्लेम होता, एडिटिंगचा. कधी कधी कीबोर्ड आपण काहीतरी हा टाईप टाकतो त्याचं वेगळं होऊन जातं. आणि घाईत केलेली पोस्ट असतात काही, आणि मोठा लेख होता तो, त्याच्यामुळे मला ते कळालं नाही की हा शब्द चुकलाय माझा. त्यांनी कमेंट केली होती, आधी मराठी शब्दसंग्रह नीट समजून घ्या, मग लिखाण करा, मग लोकांसमोर ठेवा. आणि त्यांची प्रोफाईल जेव्हा बघितली, अरे देवा म्हटलं. पण मी काहीच बोलले नाही. नक्की मग मी नम्रतेने, मला आईने सांगितलेलं की नाही, कोणी काही बोललं ना, नम्रतेत घ्यायचं सगळं. मग मी त्यांना म्हटलं माफ करा, याच्यानंतर अशी चूक होणार नाही. पण या हेट कमेंट्समधून पण शिकायला मिळाले. त्याच्यानंतर माझ्याने ग्रॅमॅटिकल कुठलीच मिस्टेक होणार नाही, मी ही दक्षता घ्यायला लागले. बघायला लागली तू, अरे असं झालं, असं चांगलंच घडलं थोडक्यात, ते चांगलंच घडलं. बरोबर. परेड मास्टर पण आहे, त्यानंतर तू सोशल वर्कर पण आहे, त्यानंतर तुला राज्यसेवा पण करायची आहे. ह्या गोष्टी सोडून असं जेव्हा तू एकटी बसते तेव्हा तुला काय वाटतं की काय, हां हे जरा मस्त वाटते, शांत आहे, मला हे खूप आवडतं, असं काय, कोणती गोष्ट आहे? काही पण एक असेल, खाण्याचे पदार्थ असेल किंवा तुला फिरणं असेल, काही पण. याच्या व्यतिरिक्त हां, मला माझ्या फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करायला आवडतो. गप्पा मारायचे. येस. त्याच्यातूनही आई भरपूर काही म्हणत राहते. आई भरपूर म्हणते, भाऊ आईला भरपूर म्हणतो, भाऊ भाऊचं भरपूर म्हटलेलं मी अजूनपर्यंत टाकलेलं टाकलेलं नाही, नाही. कारण ते खूप विद्रोही म्हणतो तो. ते विद्रोही लिखाण टाकलं की लोक म्हणतात तुला काही कोण बोललं का, प्रॉब्लेम झालाय का, काही कोणी कोण मन बोललं दुखवलंय का हा, तुझं? बरोबर. मग त्याचं बोललेलं मी अजूनपर्यंत टाकलेलं नाहीये. नाहीतर तो पण भरपूर शिकवतो मला. आई खूप शिकवते, वडील होते, वडील पण खूप शिकवायचे. आणि फक्त फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करायला आवडतो जास्तीत जास्त, कारण खूप अशा चर्चा येतात, त्यांच्या अपेक्षाही कळतात आपल्याला, त्यांच्यामधून संवादातून कळतं की नाही यांच्या अपेक्षा जरा जास्त दिसतंय. आणि शाळेय वेळामध्ये किंवा महाविद्यालयीन काळामध्ये मी थोडी ऍक्टिव्ह होती, मग त्यांच्या अपेक्षा नक्कीच जास्त आहेत. मग मी त्या हिशोबाने चर्चा केल्यानंतर मग मला एक पॉझिटिव्ह वाटतं की नाही यार, हे सगळं एका बाजूला आणि फॅमिली एका बाजूला. त्याच्यानंतर काय करायचं, अजून काय राहिलं, काय आता म्हणजे काय राहिलंय ना, करायची इच्छा काय अजून? अजून भरपूर आहे. आता मध्ये मध्ये राजकारणावर थोडा कल आला होता का? कल आला आहे. का आला आहे, कारण राजकारणात भरपूर चुकीच्या गोष्टी होताना दिसत आहे. तरुण पिढीला संधी मिळत नाही. संधी मिळाली तर त्यांचा काहीतरी मागचा वारसा आहे, त्यांनाच मिळाली. आपल्यासारख्या साध्या तरुणाला कोण ग्रामपंचायत सदस्य म्हणून पण उभं करणार. आणि आपल्यात आहे ती धमक की नाही आपण करू शकतो, पण आपल्याला माहिती ना, आणि आपला आर्थिक दृष्ट्या आपण खूप कमजोर आहोत. कमजोर म्हणजे आपली तेवढी त्या क्षेत्रात पण आपण करणार पण नाही आपलं असं. मग मी असा विचार करते की मिळाली कधी संधी राजकीय, तर मी करेल. ते एक स्वप्न आहे तुझं अजून? करेल, कारण मला माहिती की मी त्या क्षेत्रामध्ये नाही 100% करू शकते 100% करू शकते. तू ह्या पॉडकास्टमध्ये जेवढ्या काही गोष्टी सांगितल्या ते जे मी सुरुवातीलाच वापरले की तू एक कॉकटेल आहे. त्याची टेस्ट सहजी लोकांना कळणार नाही की एक टेस्ट याची काय होती. मला हेच, माझा हा दृष्टिकोन आहे की मी ग्रामीण भागातून आलेलो आहे.
आणि मला कुठेतरी वाटतं की ग्रामीण भागात पण आज खूप काही गोष्टी चुकीच्या होत आहेत, खूप काही गोष्टी दबल्या जात आहेत. तर एक मुलगी म्हणून ॲटलिस्ट तुझा जरी आदर्श इतर ग्रामीण भागातल्या तरुणींनी घेतला, कविताच नाही कोणत्याही क्षेत्रासाठी त्यांनी तो वापरला, तरी खूप मोठा बदल घडून येईल. याच्यात 10 मुली जरी त्यांच्या आयुष्यात काही करू शकल्या तरी ह्या पॉडकास्टचं किंवा तुझ्या बोलण्याचं, तुझ्या विचारांचं सार्थक झालं असं वाटेल. त्या मुलींसाठी तू काय सांगशील? थोडक्यात एक व्यवस्थित संदेश तू त्यांना काय देशील की बायांनो, हे अशा नका वागस, हे काहीतरी करा, हे दुनियामा बहुत बऱ्याच काय गोष्टी चालल्या आहेत. हां, असं ते आयराणी तुझ्या आयराणी क्राऊडलाच पोचल्या तरी चालतील. तुला ज्या भाषेत सांगायचं त्या भाषेत सांग. भरपूर आहे सांगायला माझ्याकडे, लेक्चर देऊ शकते मोठं. पण मीही अजून त्याच प्रोसेसमध्ये आहे म्हणून जास्त काही सांगणार नाही, नाहीतर ते असं होईल तूच बनिले पहिले मग आमले शिकाड असं नाही. पण मी बऱ्यापैकी केलं आहे, मग त्याच हिशोबाने मी तुम्हाला सांगेन की देखा ताईंनो, ताईसोन देखा, जे करणं होईल ते मन फाईन करा. इतर चुकीनं गोष्टीसले काही बडी पडू नका. जे तुमले आते एकदम भारी वाटी राहणं की नाही बुवा भलतं भारी बुवा, आपलं एकदम लाईफ सेट होई जाय बुवा, त्या गोष्टीच मग पडू नका. क्षणिक भूलतापासले पडू नका. तुमल्या मनमा जे काही होईल, तुमने आयुष्यामध्ये जे काही करणं होईल ते नक्की करा. तुम्हाला मग शे धमक असं नाही की ज्या शहरमा पोरी राहतेस त्यासलेच करायला भेटस असं नाही. खेडेगावामधल्या पोरीसमा बी इतला गुण येत ना, तुमले बी माहिती तुम्हाला मग कितला गुण येत असं. मग त्या बठा गुण वय खा, स्वतः वय खा पहिले. स्वतःला पहिले नीट समजायला टाका. नाही मला स्वातंत्र्य जर भेटी तर मी त्या स्वातंत्र्यामध्ये निम्मन राहसू, आणि ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मी स्वातंत्र्याना योग्य उपयोग करीस, नाही स्वतःला मोठं करसू. आणि स्वतःला मोठं करा म्हणजे तुम्हाला मायबापनं नाव निघी, आणि एकदा मायबापनं नाव निघणं ना आयुष्यानं सार्थक होईजास. एकच ध्येय समोर ठेवा. रिकाम्या गोष्टीस मग पडू नका. असं वाटू देऊ नका की आपण गरीब आहेत, आपली परिस्थिती खराब आहे म्हणून आपलं काही व्हावं नाही. आपण कसा दिसतस यापेक्षा आपण काय बनवू शकतस किंवा आपण काय शेत यानावर जास्त भर द्या. आणि सर्वात महत्त्वानं, जर जग जिंकानं होईल पहिले स्वतःनं मन जिंका, कुटुंबियांचं मन जिंका, आणि मग जग जिंकाल निघा. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. प्राजक्ता, म्हणजे सांगायला गेलं तर एक खूप तुला जर स्टेज भेटला ना तर म्हणजे मला स्वतःवर मला ओव्हर कॉन्फिडन्स आलेला आहे तुझ्याविषयी की तू खूप काही बदल घडून टाकशील. आता शेवट आलेला आहे आपल्या पॉडकास्टचा एक शेवट झालेला आहे. ह्या शेवट तू चारोळ्या म्हणते, कविता म्हणते, तर एक आमची एक मागणी तुझ्याकडे की एक तुझ्या आवडतीची जी कुठेतरी अशी दणदणीत अशी एक चारोळ किंवा अशी एक कविता तू आम्हाला इथे सादर कर, जेणेकरून आमच्या पॉडकास्टचं सार्थक होऊन जाईल या ठिकाणी. एक आहे ती थोडी विद्रोही वाटेल म्हणून दुसरी एक घेते. चारोळी आहे आणि मला स्पेशली फार आवडते ती की संघर्ष करून मी अजून जिद्दीला माझ्या अजून कैक वाटा फुटायच्या आहेत. सकोलतेने शांतता धरली उराशी, या सागराशी अजून कैक लाटा उठायच्या आहेत. या सागराशी अजून कैक लाटा उठायच्या आहेत. क्या बात. तू ह्या पॉडकास्टला आली, तुझं मनापासून आभार आणि धन्यवाद पण की तू येऊन इथं एवढ्या 4 गोष्टी ज्या आदळवल्या आमच्या कानांवर आमच्या प्रेक्षकांच्या कानांवर, खूप सुंदर होत्या, छान होत्या. तुझं मनापासून आभार मानतो तू इथे आली. याच्या व्यतिरिक्त जेव्हा तू काहीतरी वेगळं करशील तू नक्की अजून सांग, आम्ही तुला बघतोच आहे. मी तुला परत एकदा इथं बोलवेल, परत आपण एक वेगळा पॉडकास्ट करू. तोपर्यंत तुझे खरंच आभार मानतो. तू आली यासाठी धन्यवाद. तर मित्रांनो, असा होता आपला आजचा पॉडकास्ट. ह्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला आता काय सांगायचं, तुम्ही जर हा पॉडकास्ट पूर्ण बघितला असेल तुम्हाला कळलं असेल की जी आपण प्रतिमा दिली होती, जी कॉकटेलची प्रतिमा आपण दिली होती, ते ॲक्च्युअल कॉकटेल आपण आज अनुभवलेला आहे. स्पेशली मी सांगायचं ठरलं तर मी त्या वर्गाला सांगेल ज्या आपल्या ग्रामीण भागातील मुळात स्त्री वर्ग आहे, ज्या तरुण मुली आहेत, ज्या खूप काही गोष्टींना बळी पडून खूप आपल्या आयुष्याचं नुकसान तर म्हणताच येईल पण आयुष्यातून खूप मागे चाललेल्या आहेत. पण अशा काही व्यक्तिमत्व आहेत तुमच्या अवतीभोवतीत आहेत जे खूप काही गोष्टी वेगळं करतायत, त्या यशस्वी पण होत आहेत आणि अजून बऱ्याचशा गोष्टी करण्याचे त्यांच्या स्वप्न आहेत. तर तुम्ही पण त्यांचे थोडे आदर्श घ्या, जेणेकरून
थोडासा बदल तुमच्या आयुष्यात पण घडवा. कुठेतरी एक त्या स्वप्नांची खिडकी उघडा, जेणेकरून तुम्हाला ह्या जगातलं जे सुंदर, जो दृष्टिकोन आहे तो दिसेल, तो समजेल. त्याच्यात ह्या गोष्टी सगळ्या अनुभवा, जरासं प्रयत्न करा त्या अनुभवायचा. कारण हा पॉडकास्ट जेव्हा आम्ही शूट करतोय किंवा आम्ही जेव्हा एखाद्या गेस्टला बोलवतोय, आम्हाला माहीत नसतं त्याच्याकडून आम्हाला काय येणार आहे. पण एक स्त्री म्हणून, एक कवी म्हणून, एक एक समाजकार्य करणारे म्हणतील किंवा एक परेड मास्टर असेल, अशा बऱ्याचशा उपमा आज आपण प्राजक्तामध्ये बघितलेल्या आहेत. ती तिच्या आनंदाने, तिच्या स्वतःच्या इच्छेने त्या सगळ्यांना पुरून उरते. अजून तिला बऱ्याचशा गोष्टी करायच्या पण आहेत. कृपया करून थोडंसं आदर्श घ्या. स्त्रिया, ज्या तरुण मुली आहे स्पेशली, इतर तरुणांचा तर काही विषयच नाही आहे. तुम्ही सगळ्या गोष्टी चांगल्या करता हे आम्हाला माहिती आहे, पण अजून काहीतरी भर टाका. तुमचे छंद जोपासा, जेणेकरून तुमचंही आज उद्या कुठल्या तरी क्षेत्रात नाव दिसेल. एवढंच होतं आपल्या आजच्या पॉडकास्टमध्ये. पुन्हा भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत आम्हीही संघर्ष करत राहू आमचे सबस्क्रायबर वाढवण्याचा. त्यामुळे जर तुम्हाला हा एपिसोड आवडलाच असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आम्हालाही आमचा मार्ग कळायला समजत नाही आहे की आम्ही चांगल्या दिशेने चाललो आहे की वाईट दिशेने चाललो आहे. बघत राहा द चेतन शो, स्टोरीज ऑफ चेंज, को पावर्ड बाय नाशिक फोन केअर. धन्यवाद.